कोडिंग डिकोडिंग आपण पाहणार आहे. त्यानंतर आहे प्रॉफिट लॉस म्हणजे नफा तोटा. आणि दुसरं आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहे जे आपल्याला काय म्हणतात डायरेक्शन सेन्स जो आहे, दिशा दर्शन जे असतं ना, म्हणजे कोण पूर्वेला गेलं पश्चिमेला गेलं वगैरे हे ते. मग तो सिंपल पार्ट आहे, छोटे छोटे टॉपिक आहे ते. तीन तीन कव्हर करून टाकूया आपण अशा फास्ट मध्ये एकदा रिव्हिजन टाईप मध्ये. तर आपल्याला हे PYQ आहेत काढलेले मी आधीच्या एक्झाम मधनं, त्याच्यावरचे डेट लिहिलेले आहेत. इथं दिसते का तुम्हाला? एक सेकंड. हा बघा 2017चा प्रश्न आहे आलेला आपल्याला एक्झाम मध्ये. तर त्यामध्ये काय विचारलेले बघा, प्रश्न वाचतोय आपण. एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये YAK LE आणि DI म्हणजे याक ले डी म्हणजे स्काय इज अ ब्ल्यू. त्यानंतर मॉक से ले म्हणजे काय, हे ब्लड इज अ रेड. आणि मॉक पी डी म्हणजे स्काय अँड ब्लड असं दिलेलं आहे. तर ब्लड साठी कोणता संकेत असेल आपल्याला असं विचारलेलं आहे. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काय करायचं, एकदम म्हणजे अशा जनरली आता हे जुना पॅटर्न झाला, याच्यामध्ये हे प्रश्न जास्त तेवढे विचारले जात नाहीत. एक जस्ट सेकंड, मी ना आपल्याला इथं तुम्हाला समोर सॉल्व्ह करून दाखवतो काय करायचं. एक सेकंड. तर आपण इथं आता लिहूया. आता मी इथं स्टार्ट करतो तुमच्या समोर. तर तुम्हाला लक्षात येईल काय करायचं माहिती का. आपण हे लिहून घेतो. आता याचं लिहून घ्यायचंय काय दिलेलं आहे आपल्याला वरती, या ले डी ह्या टाईप मध्ये लिहून घ्यायचं. याक ले आणि इथं डी, बरोबर. त्याला काय शब्द वापरला येतो आपण पुढं वेगळ्या कलर मध्ये लिहून घेऊया. थोडस पॉइंट वाढवतो पेनचा. याला काय दिलेलं आहे आपल्याला इथं, की स्काय इज अ ब्ल्यू. ठीक आहे, थोडस जरा इथं काय होते, मला उभं लिहावं लागते ना स्क्रीनवरती, त्याच्यामुळे काही वेळेस अक्षर वगैरे हे होईल, तुम्ही थोडं समजून घ्या त्याला. हम्म. त्यानंतर त्याच्या खाली लिहून घ्यायचं लगेच मॉक से ले. बघा दुसरा शब्द आहे काय, मॉक से ले. त्याला काय म्हटलेलं आहे इथं आपल्याला, की ब्लड इज अ रेड. ब्लड इज रेड, बरोबर आहे. म्हणजे लेफ्ट साइडला आपल्याला तीन शब्द दिलेत, राईट साइडला पण काय दिलेत, तीन शब्द दिलेत. म्हणजे याच्यावर काय करायचं असतं आपल्याला, कट करत जायचं. कसं सांगणार मी तुम्हाला आता. त्यानंतर नेक्स्ट बघा, मॉक पी डी. मॉक पी आणि डी. पुढं काय आहे त्याला, स्काय अँड ब्लड असं दिलंय, बरोबर आहे का. स्काय अँड ब्लड. आता सगळ्यात सिंपल गोष्ट काय करायची आहे माहिती आहे का मित्रांनो ह्याच्यामध्ये. तर आपल्याला कॉमन काय आहे ते काढता आलं पाहिजे. ह्याच्यामध्ये कॉमन जे दिसते आपण त्याला काय करणार आहे, डिलीट करणार आहे. ठीक आहे. आता वरच्या लाईन मध्ये बघा काय आहे, स्काय इज ब्ल्यू म्हणजे यात काय आहे, वरती ह्या लेफ्ट हँड साईडचे ब्लॅक कलर मध्ये लिहिलेले शब्द बघा. याक ले डी आहे, खाली मॉक से ले. मग ह्यातलं कॉमन काय दिसते तुम्हाला, इथे ले दिसते, बरोबर आहे का. इथं दोन्ही वाक्यांमध्ये या तीन शब्दामध्ये एकच शब्द कॉमन आहे दोन वाक्यातला, ले. मग ह्या पण साईडला काय दिसते, इज. आणि इथं पण इज आहे, मग त्याला ओढवून टाकूया आपण. इज इज कॅन्सल केलं, बरोबर. ठीक आहे. आता काय राहिलं, याक आणि डी राहिलं वरती, मॉक आणि से राहिलं. ठीक आहे. आता खालच्या लाईनला यायचं सरळ डायरेक्ट आपल्या नेक्स्ट थर्ड नंबरच्या ह्यात. मग काय त्यात कॉमन काय दिसते बघायचं, से. आता मॉक आणि से राहिले, खाली काय आहे, मॉक पी डी. ह्याच्यातलं कॉमन काय दिसते आपल्याला, इथं मॉक दिसते, इथं पण मॉक दिसते, बरोबर. कॉमन कॉमन काढलं. लेफ्ट साईडला मॉक काढले तर राईट साईडला आपल्याला कॉमन काय दिसते, स्काय अँड आहे. आणि वरच्या ह्यात ब्लड आणि रेड आहे, स्काय अँड ब्लड आहे. मग ह्याच्यामध्ये कॉमन काय निघणार आपल्याला, ब्लड निघणार. अशा प्रकारे आपलं काय झालं आन्सर. ब्लड ह्या शब्दासाठी कोड काय दिलेला आहे तर MOK. ऑप्शन नंबर आपला इथं काय दिलेला आहे, येणार आहे आपला ऑप्शन नंबर सी. आलं लक्षात तुम्हाला. सॉरी, ऑप्शन नंबर बी. अशा प्रकारे हे आपल्याला सोडवायचे. सेम एक्झाम्पल आहे नेक्स्ट वालं, त्याला पण आपण त्याच टाइप मध्ये सोडवणार आहे. बघा 100 नंबरचं एक्झाम्पल आहे, 2017च्याच एक्झाम मध्ये आलेलं आहे. तर सांकेतिक भाषेमध्ये काय सांगितलंय, पीक डा पा असं लिहून घ्यायचं, सरळ सरळ लिहायचं, काय लाजायचं नाही. किंवा तुमच्या तुम्हाला जर तेवढं जमत असेल की
कट करायला तिथल्या तिथंच क्वेश्चन पेपरमध्येच ह्या पीक आणि सेकंड लाईन मध्ये पीक कुठे दिसतोय, थर्ड याच्यामध्ये काय दिसते, त्याच्यानुसार केलं तरी चालतंय. आता आपण लिहूया तर पीक, पीक, डा आणि पा याला पुढं काय आहे, अरे कुठे गेलं, व्हेअर आर यू म्हटलंय, बरोबर आहे का? मी शॉर्ट फॉर्म लिहितो बरं का, इथं जागा नसल्यामुळं. ठीक आहे, असं लिहितो मी, वेअर आर यू, तुम्हाला समजण्यासाठी. त्यानंतर काय आहे बघा, नेक्स्ट आहे डा ना जा, यू मे कम, असं लिहायचं. डा ना जा, याला काय आहे, यू मे कम. ठीक आहे. त्यानंतर बघा तिसरा काय आहे, ना का सा या ठिकाणी दिलेला आहे, बरोबर आहे. ना का सा, त्याचं काय आहे, ही मे गो, ही मे गो. आणि आपल्याला प्रश्न काय विचारलाय, तर कम, सांकेतिक भाषेमध्ये कम या शब्दासाठी आपल्याला काय, कुठलं अक्षर वापरलंय त्यामध्ये, तर ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, डा ना जा आणि एक दोन तीन पैकी एकही नाही असं म्हटलेलं आहे. चला आपण शोधायचा प्रयत्न करूया त्याला आता. ठीक आहे, आता स्टार्ट करूया आपण. कसं शोधणार आहे बघा, वरच्या दोन मध्ये काय आहे, किंवा सरळ आपल्याला कम शब्द कुठं दिसतोय या तिन्ही वाक्यामध्ये, इथं, बरोबर. मग त्याच्या कॉमन कुठल्या कुठला दिसतोय, इथं बघा, मे आहे, इथं मे आहे. मग ह्या दोन वाक्यामध्ये मे आहे, तर ह्या साईडच्या वाक्यामध्ये दोन्ही कॉमन काय दिसते, डा, इथं डा ना जा आहे, ना का सा आहे, तर हे दोन एने एने म्हणजे काय झालंय, तर ते मे गेलं आपल्याला, बरोबर. मग राहतं काय, ही गो आणि यू कम, दोनच राहतात, बरोबर. मग आता ह्यातला एक उडवून टाकायचं आपल्याला, बस सिंपल आहे. मग आता वरच्या मध्ये यू आहे, इथं पण यू आहे, बरोबर. इथला यू, इथला यू गेला. आता ह्या दोन मध्ये कॉमन काय आहे, तर इथं बघायचं, डा जा राहिले इथं, पीक, डा पा. मग आता इथला डा गेला, इथला डा गेला, म्हणजे यू गेला निघून, संपला विषय. हा राहिला आपला आलेला आन्सर, जा म्हणजे काय आहे, तर राहिलेलं कम. आता इथं बघा ऑप्शन नंबर आहे बी, सेकंड नंबरचं आपलं उत्तर आलं. लक्षात आलं तुम्हाला? एकदम सिंपल टाईपची उदाहरणं असतात ही, फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचं. ठीक आहे, हा जरा प्रश्न आहे ना, हा बहुत कॅन्सल झालेला आहे. याच्यामध्ये काहीच कुठलं लॉजिक लागत नाहीये. एकदा कन्फर्मेशन करून घेतो मी, 2018चा आहे, एका सांकेतिक भाषेमध्ये व्हिडिओसाठी VWREL हे संकेत दिलेले आहे, आणि चेअरसाठी काय दिले, RZSXI ही संकेत दिलेले आहे. तर बोर्ड हा शब्द त्याच सांकेतिक भाषेत कसा लिहिला जाईल असं विचारलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, तर यांनी आपल्याला ऑप्शन नंबर काय दिलेला आहे आन्सर मध्ये, 2 नंबर दिलेला आहे ऍक्च्युली त्या आन्सर की मध्ये पहिल्या. तर त्यानंतरची मला काय सापडलेलं नाहीये ते की. आणि जेवढे लॉजिक लावून बघितले, तर त्यामध्ये काय हे जमत नाही सगळ्या ह्याच्यामध्ये. तर मला असं ह्याच्यामध्ये माझ्या अभ्यासानुसार तर हे येते, कारण आपण जर बघितलं तर काय असतं, जनरली ह्याचं आणि ह्याचं कनेक्शन असतं, याचं याचं असतं, बरोबर आहे का? किंवा मग उलट कनेक्शन केलेलं असतं, ह्या ओ न ओचं व्ही ला, ईचं डब्ल्यू ला, बरोबर, डीचं आर ला, असे उलट उलट तरी असतं. ह्याच्यामध्ये 2-3 टाईप असतात, की पहिल्यांदा काय केलं असतं, एक सेकंड ना. ठीक आहे, यामध्ये काय केलेलं असतं, आता थोडंसं झूम करतो तुम्हाला दिसेल. हम्म? हा व्हिडिओ मधला आहे, हा व्ही, हा व्ही आणि हा व्ही, बरोबर आहे का? किंवा हा ओ ला ह्या व्ही चं लावलं कनेक्शन, पुन्हा ह्या ई ला डब्ल्यू चं कनेक्शन लावायचं, किंवा डी चं, हे एक, हा एक प्रकार झाला. किंवा कसं असतं मग आपल्यामध्ये, तुम्हाला माहिती आहे आपण एबीसीडी लिहून घेतो ते, ABCD असं करत जातो, ह्याला 1 2 3 4 5 6 असे नंबर देतो. तर हे नंबर तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. तुम्हाला मी आता एक ट्रिक सांगतो छोटीशी, याच्यामध्ये इथं स्पेस आहे, इथं लिहून दाखवतो, हे खूप गरजेचं आहे. तुम्हाला काही गोष्टी याच्यातनं लक्षात राहणार आहेत, बरोबर. आता आपण लिहून घेऊया, ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVW XY
आणि शेवटचा झेड. याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, की कायम आता ह्यातले सगळेच्या सगळे आपल्याला किती अल्फाबेट झाले, हे 26 अल्फाबेट्स असतात, बरोबर आहे का? मग तुम्हाला काय 26च्या 26 पाठ करायची गरज नाही प्रत्येकाचा नंबर. ठीक आहे, सिंपल काय गोष्ट आहे, ह्या दोघांचा किती आहे वरच्याचा, मग 13 हिरो म्हणायचं, बरोबर. M13. M13 हा असतो 14, 13 14 दोघं मित्र आहेत, शेजारी शेजारी बसलेत, लक्षात घ्यायचं, बरोबर. आता ह्याच्यामध्ये हे पहिले पाच तुम्हाला लक्षात राहतात, ए पासून ई पर्यंत, बरोबर. हे लक्षात घ्या, 1 2 3 4 आणि 5, हे काय लय लक्षात ठेवायची गरज नाही. आता हा एफ, इथून जरा गडबड होते आपली, बरोबर आहे. एफचं कसं लक्षात ठेवणार, FIX फिक्स आणि 6, बरोबर. मग फिक्स करायचं काय, 6ला फिक्स करून टाकलं आपण इथं, ठीक आहे. त्यानंतर G7, आपले G7 कंट्रीज आहेत, बरोबर. G7 समिट होती वगैरे, हे असलं त्याच्यावर लक्षात ठेवा तुम्ही. एक जरी हिथलं लक्षात राहिलं तर एफ लक्षात राहणार आहे तुमचं. त्यानंतर काय आहे, H8 आहे, I9 आहे, बरोबर. आपण काय, आपल्याला कधी बोलवते आई, काय म्हणतो आपण, आई मी काही येणार नाही, अशा टाइप मध्ये असंच काहीतरी लक्षात ठेवायचं, ह्या ट्रिक असतात. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात राहण्यासाठी बाबा I9 आहे. मग जोकर काय असतो आपला, 10 नंबरचा असतो, मोठा पत्ता असतो जोकर. पत्ते खेळत असेल तुम्ही तर, म्हणजे नॉर्मली आपण खेळतो मित्र मित्र असं बसल्यावर, तर पैसे लावून नाही, नॉर्मली. तर त्यामध्ये जे 10 लक्षात ठेवायचं. K11 आहे, मग 12 असतो L, बरोबर. तर त्यानंतर 14 15 O, 16 P, इथं लिहून देतो तुम्हाला, 15 16, याला क्यूला 17 17 खतरा क्यू असं लक्षात ठेवायचं. खतरा क्यू मूल्य नाही का, अननेसरी, हा. तर ठीक आहे, त्याच्यावर लक्षात ठेवलं तुम्ही. आर R18, R15 बाईक असते ना, तसे ती नवीन बाईक, नवीन पुढची सिरीज आलेली आहे आपली यामाची, तर R18 म्हणून. त्यानंतर S19, आणि यातलं वरचं जे ई आहे ते 5 सारखं दिसतं बघा, हे ई आणि हे काय असतं आपलं 5, थोडंसं आपल्या सिमिलॅरिटी दिसते, त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता ते. त्यानंतर काय आहे, T20 मॅच खेळतो आपण, क्रिकेट बघतो. ठीक आहे, आपण काय खेळत नाही T20ला, बघतो आपण फक्त दिवसभर आपला अभ्यास बिभ्यास सोडून. हम्म त्यानंतर U21 आहे, V22 आहे, व्हिक्टरी. तुम्ही जेव्हा जिंकलो आपण असं करतो, टू दाखवतो, बरोबर आहे. तर त्याच्यावर लक्ष ठेवा, हे एक बोट आणि हे एक बोट, असे 22 लक्ष ठेवायचे, अशा प्रकारे दाखवतो. विक्टरीचं 22 असतं. त्यानंतर काय आहे, हे शेवटचे चार तुम्हाला लक्षात ठेवायचे, आणि पहिले चार हे 23 24 25 आणि हे 26, अशा प्रकारे हे तुम्ही आकडे लक्षात ठेवले ना, आपले बऱ्यापैकी एवढे जरी तुम्हाला राऊंड करून दिलेत, हे सिंपल आहेत, हे लक्षात राहून जाण्यासारखे आहेत. मग बाकीचं काय तुम्हाला जास्त करायची गरज लागत नाही, तिथं ऑटोमॅटिक तुमचे येऊन जातात. ह्याला स्टोरी सारखं किंवा असेच एक काहीतरी फनी टाईप मध्ये तुम्ही लक्षात ठेवलं की तुम्हाला समजणार आहे. पहिले चार, पहिले पाच तुम्हाला लक्षात राहतात, सगळ्यांना राहणार आहेत लक्षात. ठीक आहे. त्यानंतर बघा, वाला तुम्हाला माहिती आहे, 6 म्हणजे फिक्स, बरोबर आहे का. फिक्स झाला 6, बाउंड्री 6 मारणार आहे आपण, आता ते फिक्स झाले. त्यानंतर G7 समिट असते. त्यानंतर H8 असतो आपल्याला, H8 लक्षात ठेवा जस्ट नॉर्मली, नाही तर जी आणि याच्यामध्ये तो H आहे तिथं लक्षात येऊन जाईल. I9, बरोबर आहे, I9. त्यानंतर काय आहे, J10 आहे, K11 आहे. त्यानंतर L12 आहे. त्यानंतर MN एवढं लक्षात ठेवा तुम्ही, सगळ्यात बेस्ट आहे हे, 13 14 म्हणजे 13 म्हणायचं असं, आणि N14 करायचं. त्यानंतर काय आहे, O15, P16, Q17, बरोबर आहे. 17 म्हणतो आपण त्याला, खतरा मूल्य नाही का, 17 अननेसरी असं. 18 R आहे, R18, आणि S19. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात, जास्त काय असं एकदम म्हणजे ह्याला काय डोकं लावायची गरज नाही की आता अवघड झाले बाबा, लयच मोठा विषय, असं काय नाही, सिम्पल आहे एकदम. तर जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही त्याच्यामध्ये डोकं लावायसाठी, बरोबर. आता आपण हा नेक्स्ट क्वेश्चन बघूया. त्याच्यावरच बेसिस, आत्ताच्या याच्यावरचा बेस आहे सगळ्या एक्झाम्पलचा. तर बघा इथं काय दिलेलं आहे आपल्याला, A=1, B=2, C=3 असेल, असं डॉट 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 झेड पर्यंत 26 असेल, तर गॉडफादर हा शब्द कसा लिहाल. आता तुम्हाला टेन्शन येईल की अरे यार, ही गॉडफादर शब्द कसा लिहायचा, आणि एवढे सगळ्यांचे सेम दिलेले आहेत, सिमिलर दिलेले आहेत, सुरुवात कशी. एकदम फास्ट तुम्हाला जर अशा प्रकारचं गणित सोडवायचं असेल, 2021ला विचारलेले एक्झाम्पल आहे बघा हे. तर आपण काय बघायचे, पहिल्यांदा सगळ्यात बेसिक गोष्ट ह्यात ऑप्शन मध्ये बघायचं, इथं 7 दिलाय, सगळ्यांमध्ये 7 आहे, बरोबर. नेक्स्ट काय बघा, इथं सगळ्यांमध्ये सेकंड नंबर 15 दिलाय, बरोबर. मग हे दोन शब्द गेले आपले, GO.
आता तुम्हाला माहिती आहे ABCD काय आहे? ABCD हा किती नंबरचा आहे? 4. डी म्हणजे काय आहे? 4. हा 4 गॉड मधला हा 3 नंबरच्या पोझिशनला कुठंतरी 4 आलाय का? हा, इथं आलाय 4, इथं आलाय, इथं आलाय. हा ऑप्शन कट झाला आपला. कारण इथं काय आलाय? 6 आलाय. मग हा ऑप्शन कट. विशेष नाही, पुढे बघायचंच नाही त्याच्याकडे. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता लगेच. मग आता सगळ्यांमध्ये काय बघा, ह्या 4 नंतर सगळीकडे 6 आहे का? 6 आहे. पुढचा संपला, हा F संपला. ठीक आहे. त्यानंतर बघा F, बरोबर. हा 6 गेला इथपर्यंत. इथपर्यंत आपण सगळ्यांनी कट करत जायचं, हे याला पण सगळ्यांचे सेम आहे. नंतर काय आहे बघा, गॉड, नंतर F आहे, बरोबर. तर GOD, F. हा F6 आहे आपला, संपला विषय. त्यानंतर ए आहे, फादर मधला ए, बरोबर आहे का? ए किती नंबरला आहे? 1 नंबरला आहे, बरोबर. एफ जर 1 नंबर, ए जर 1 नंबरला असेल, तर ह्या सगळ्या ऑप्शन मध्ये इथं कुठं दिसते का बघा, या ठिकाणी 1 नंबर दिसतोय का? नाही, हा ऑप्शन कट झाला, बरोबर. हा किती आहे? 20 आहे. हा ऑप्शन कट झाला. राहिला एक ऑप्शन, हे पुढचं बघायची सुद्धा गरज नाही पोरांनो, डायरेक्ट डोळे झाकून तुम्ही आन्सर लिहू शकता. खूप टाइम वाचला तुमचा. नाहीतर आपण काय करतो, काय काय जण काय करतात, पाठीमागून सुरुवात करतात, या इथून. आरला काय म्हणतो? R18 आपल्याला माहिती आहे, तिन्हीला आर, सगळ्याला चारीला R18 आहे. ई किती आहे? ई 5 सारखा दिसतो म्हणून सगळीकडे 5 आहे का बघायचं. इथं 5 आहे, इथं 18 आहे. हा कट झाला, बरोबर. हे 3 राहतात ऑप्शन मध्ये. मग काय आहे? एच, बरोबर. H8 आहे. मग इथं कुठं दिसते का? शेवटून 3 नंबरला 8, इथं इथं 3 मध्ये दिसते. हा तर ऑलरेडी ऑप्शन कट झालेला असतो, 2nd नंबर. मग पुन्हा टी वर येतो आपण, बरोबर आहे. T20 क्रिकेट बघतो आपण. मग शेवटून इथं 20 कितीला आहे? ह्या ऑप्शन मध्ये आहे. इथं 10 आहे, इथं 12 आहे. ह्या जागेवर इथं ऑप्शन मध्ये इथं पण कट होतात. म्हणजे किती? लास्टच्या साईडनं जर आला तुम्ही तर 1 2 3, 3 चेक झाले की चौथ्याला तुमचा आन्सर मिळते. इथं पण 4 चेक झाले की 5व्याला तुमचा आन्सर मिळते. त्यामुळे एका 2 सेकंदाचा किंवा एक 5 सेकंदाचा फरक पडतो. एवढं काय जास्त फरक नाही पडत आहे मित्रांनो. त्यामुळं फक्त बाकीचं पूर्ण काउंट करत बसायची गरज नाही. तुम्हाला एक एक कट करायचं आहे. आपल्याला काय परीक्षेमध्ये फक्त आपण परीक्षार्थी व्हायचं आहे. आपल्याला जेवढा टाइम सेव्ह करता येईल तेवढा करायचा आहे. GS मध्ये तुम्ही किती वाचलं तरी आपण एका सर्टन लिमिटपेक्षा पुढं त्यामध्ये मार्क मिळवू शकत नाही. रियालिटी आहे, कटू सत्य म्हणतो आपण त्याला. तर त्याला काय करू शकत नाही आपण. पण हे जे हातातले मार्क आहेत गणित बुद्धिमत्तेचे, हे खूप सारी मुलं काय करतात, तिथपर्यंत पोहोचतच नाहीत. तर आता आपण काय करायचं, रिव्हिजन करूया. तुम्हाला मी टेस्ट याच्या बनवून देणार आहे. तर ती गणितं सोडवायची तुम्ही टाइम लावून प्रॉपर, आणि मग त्याच्यावरून तुम्ही आपल्याला आन्सर्स द्यायचे तिथं, बरोबर. आता बघा, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. हे विचारलंय 2022ला. तर याच्यामध्ये काय दिले, एका सांकेतिक लिपीमध्ये रेड इज इक्वल टू 9, ब्ल्यूला काय 10 म्हटले, तर व्हाईटची व्हॅल्यू काय असणार आहे? आता सांगा. कलर दिलेला आहे, दिसतोय तुम्हाला इथं. मग ह्याच्यामध्ये काय तुम्हाला दिसते का? ऍक्च्युली काय आहे माहिती का, ही गणित बुद्धिमत्ता, याला तुमची प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसच गरजेची आहे. जेवढं जास्त, मी तुम्हाला मागच्या क्लासमध्ये सांगितलंय की डेली तुम्ही एक एक टाईपची, किंवा जे महत्वाचे टाईप आहे तुम्हाला सांगितले, त्याचं कमीत कमी ऍटलिस्ट एक तरी उदाहरण सोडवलं पाहिजे तुम्ही प्रॉपर. असं पुस्तकात बघायत बसायचं नाही त्याला, की आन्सर कसं याचं काढलंय किंवा काय केलंय. ठीक आहे. मग आता बघा, या ठिकाणी काय दिले की आपल्याला रेडची किंमत 9 दिलेली आहे, ब्ल्यू म्हणजे 10 आहे, आणि व्हाईट म्हणजे काय दिले आपल्याला, तर काढायचंय ते. आता कसं काढणार तुम्ही? तुम्ही म्हणणार, अरे यार हे कलर दिलेत, काही जण नवीन मुलं आहेत, त्यांना जरा थोडंसं टेन्शन येणार, हे काढायचं कसं काय. ठीक आहे, मी तुम्हाला आता सांगतो काय करायचं. आता आपण मगाशी ABCD वगैरे लिहिले, बरोबर आहे. आता आपण लिहून घेऊया. आर ची किंमत किती होती आठवते तुम्हाला? आर ची किंमत होती 18. ठीक आहे. त्यानंतर ई किती होता? ई आपला होता 5, बरोबर. आणि डी होता किती? तर 4. हम्म. तर ह्या सगळ्यांची बेरीज करायची. किती झाली? 8 आणि 4 12 आणि 5 17, 27, बरोबर. सॉरी, हे उलट झालं काय? जेवल्यावर होते जरा असं. ठीक आहे, 27 झाले. नंतर याची बेरीज करून बघूया आपण, किती आहे. ब्ल्यूला 10 म्हणले यांनी. ठीक आहे, ब्ल्यूची बेरीज करूया, ही रेड. आता इथे लिहू आपण, ब्ल्यू किती? बीचा 2. एल किती होता आपला? JKL, L12, बरोबर आहे. कारण त्यानंतर काय होता? एम होता, M13 होता, बरोबर. आठवलं का? L12 आणि K11 होता, बरोबर. J10 होता. आता एल
आता त्यानंतर काय आहे, यू. यू किती होता तुम्हाला आता त्याच्या जवळचा कुठला आहे, STUV. बरोबर. व्ही म्हणजे विक्टरी, तुम्हाला सांगितलेलं विक्टरीचे किती आहे, 2 2 डबल 2 म्हणजे 22. आणि याचा किती राहणार आहे मग, 21 राहणार. ठीक आहे. हे झालं BLU. आणि ई किती आहे आपला नेहमीप्रमाणे 5. ह्या सगळ्याची बेरीज करायची, 5 आणि हे 5, 10शी 0, हातच्याला 1, 2 आणि 2 4, 40 आली याची बेरीज. मग इथं काय सांगितले, 10. आणि इथं काय दिले, इथं 9 दिले. बरोबर. मग आता ह्याचं कसं काढणार तुम्ही, ह्यात सिंपल ट्रिक वापरायची. याच्यामध्ये शब्द किती दिलेत बघा बरं मित्रांनो, हे 3 शब्द आहेत. बरोबर. मग ह्याला काय करायचं, 3 शब्दाने भागलं, 3 एके 3, 3 9 27, म्हणून याची किंमत किती आली, 9 आली. तसंच ह्याच्यामध्ये शब्द किती आहेत, 4. बघा असं पण लॉजिक लावतात बरं का. 40 टोटल किंमत आली, 40 डिवायडेड बाय टोटल शब्द किती आहेत, तर त्याची आली व्हॅल्यू 10. आलं लक्षात, ह्या 10 कुठनं आलं. आता व्हाईट जे काही येणार आहे त्याला, हे व्हाईट किती शब्द आहेत, 3 आणि 2 5. मग त्याला डिवायडेड बाय 5 करायचं. बरोबर. आता व्हाईटचा आपण बघूया, STUVWXYZ. बघा आता हे तुम्हाला माहिती आहे, WXYZ असं होतं. बरोबर. 26 25 24 23. बरोबर. डब्ल्यू ची 23. त्यानंतर काय आहे, सॉरी, हे काय आलं इथं, W23 झालं. H किती झाला आपला, H8. बरोबर. I किती झाला, I9. त्यानंतर T20. आणि आपला E हे झालं 5. बरोबर. आता याची बेरीज करायची, किती झाले, 8 आणि 8 आणि 8 16 आणि 1 17, 17 आणि 5 22, 22 आणि हे 22 44, आणि 1 45, आणि हे 20 65. बरोबर. हे 65 झाली टोटल याची बेरीज. ठीक आहे. आणि ह्याला डिवायडेड बाय किती शब्द आहेत, 1 2 3 4 5, डिवायडेड बाय 5 करणार. झालं 13. ऑप्शन नंबर आपला ए. 5 गुणिले 13 बरोबर 65, किंवा 13 5 65. तर आपलं ऑप्शन नंबर ए आले मित्रांनो आन्सर, पहिलं ऑप्शन याच्यातलं. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सोडवायचं. ठीक आहे. खूप वेळ जातो, आता हे तुम्ही शिकताय, काही गोष्टी तुम्हाला लक्षात येण्यासाठी येत ह्याच्या हा क्लास आपल्याला. तर तुम्हाला इथं थोडा वेळ लागला तरी चालेल, काय घाबरून जायचं कारण नाही तुम्ही, किंवा घाबरून जायचं नाही, अरे यार इथं एवढा वेळ लागतोय, मग तिथं मी परीक्षेत काय करू. काय करायचं काही कारण नाही, निवांत राहा, चिल मारा, मस्तपैकी अभ्यास करा, फुल मार्क मिळणार आहेत तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाचं, दररोज असं मॅनिफेस्टेशन करायचं, की मी जो अभ्यास करतोय किंवा मी जे प्रश्न वाचलेत ते मला आलेत, आणि फील करायचं की मी पेपरला बसलोय आणि मला, मी जे प्रश्न बघितले तेच आलेलं आहे. आणि माझ्या म्हणजे मी ते पटापट सोडवलेले आहे प्रश्न. हे तुम्ही डेली प्रॅक्टिसमध्ये ठेवा, तुम्हाला खूप फरक जाणवेल. जसं तुम्ही रेग्युलरली एक्झामला जाता त्याच्यापेक्षा ही पद्धत खतरनाक आहे एकदम. बरोबर. मॅनिफेस्टेशन म्हणतात त्याला, ते करत जायला पाहिजे सगळ्यांनी. त्यानंतर बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे 2022चा, 91 नंबरचा. जर इंग्रजी अक्षरे ए ते एम मधील अक्षरे अनुक्रमे 1 ते 13 पर्यंतची संख्या. आता बरोबर आहे, तुम्हाला माहिती आहे ए पासून एम पर्यंत किती आहे, 1, आणि हे 13. हे सगळे. त्यानंतर काय सांगितले यांनी, एन जो आपला ऍक्च्युली 14 आहे त्याला काय केलं यांनी, 0 केलाय. बरोबर. त्यानंतर काय आहे, इथनं एन, नंतर इथं येणार ओ. बरोबर. आपला ओ. ओ पासून ह्याला 1 नंबर दिलाय त्यांनी, काय दिलाय, ओ पासून झेड पर्यंत ह्याला -1. आणि झेड ला काय केलंय यांनी, OPQRSTUVWXY असं झेड पर्यंत. या झेड ला काय केले, -12 नंबर दिलाय, हा -11, -10, -9, -8, -7, -6, -5, -4, -3, -2. पी म्हणजे ठीक आहे, आणि हा ओ म्हणजे -1. अशा प्रकारचे नंबर आहेत, वरचे तुम्हाला माहिती आहेत. तर असं दिलं असेल तर काय करायचंय, ह्या सक्सेस या शब्दाची बेरीज किती येणार आहे आपल्याला विचारले. ऑप्शन आहेत -11, +11, +16, +20. आता कसं सोडवणार तुम्ही, सिंपल आहे. सक्सेस शब्द लिहून घ्यायचा इथं,
SUCCESS. बघा एस ची किती आहे व्हॅल्यू लिहून घ्यायची इथं, बघा इथं दिसते -5. बरोबर. त्यानंतर काय आहे यू, खालच्याच लाईन मध्ये आहे -7. बरोबर. त्यानंतर काय आहे SUCC. आता ह्या मायनस वाले सगळ्या एका साईडला लिहायच्या, प्लस वाले आपण इथे लिहू. सी ची काय आहे किंमत आपली 3, आणि हे 3. बरोबर. हे सी आहे, हे आहे सी अजून एकदा. बरोबर. SUCCE. आणि ई ची राहिली किंमत. ई पण वरच्याच लाईनला आहे. ई ची किती किंमत आहे 5. सॉरी, इथं 5 करतो आणि इथं ई लिहितो मी. ठीक आहे. 5 आणि अरे इरेजर आहे ना. हे प्लस मधले झाले. आणि पुन्हा अजून काय राहते लास्ट, जर डबल एस राहते. डबल एस ची किंमत किती, एस ची -5, -5. आता ह्या सगळ्यांची बेरीज करा. 5 1 5, 5 2 10, 5 1 15, 5 चौक 20, आणि हे वरचे 2 22 -22. याची बेरीज किती झाली 5, आणि हे 6. याची किती बेरीज झाली 11. ह्या दोन्हीची काय करायची आपल्याला बेरीज करायची, म्हणजे पूर्ण शब्द तयार होतो. +11 -22 किती झाली बेरीज यांची -11. बरोबर. म्हणजे मोठ्यातनं बारकी संख्या वजा करायची आणि मोठ्याचं चिन्ह द्यायचं. इतकं साधं सोपं असतं. तिथं काय कन्फ्युज होऊ नका तुम्ही. असले सिले मिस्टेक करायच्या नाहीत अजिबात आयुष्यात. हम्म. तर हे जे -11 आलंय, ऑप्शन आहे का इथं -11? ऑप्शन नंबर फर्स्ट, ऑप्शन नंबर ए म्हणू आपण त्याला. तर अशा प्रकारे आपल्याला इतके इझिली आपण हे ऑप्शन्स वरून किंवा इझिली आपण एक्झाम्पल सोडवू शकतो. आता बघा, हे 2023च्या एक्झाम मध्ये आलेलं आहे क्वेश्चन. अनआयडेंटिफाईड हा शब्द आहे, याच्यातली सर्व अक्षरे वर्णमाला नुसार लागली असता किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील? आता जाताना कोमात तुम्ही हे ऐकून, अपरावर्तित म्हणजे काय हा, तर इंग्लिशमध्ये वाचायचं. मग आपल्याला बरोबर काही गोष्टी कशा डायरेक्ट अशा ब्रेन मध्ये घुसतात. काही गोष्टी इंग्लिशमधनं, काही गोष्टी मराठीतनं. सगळ्याच काय मराठीतनं वाचत बसायचं नाही. मग तुम्ही म्हणता माझी मदर टंग आहे किंवा मराठी महाराष्ट्राचा अभिमान आहे मला, तर तिथं थोडा वेळ जरा वेळ आपल्याला परीक्षार्थी आहे, तर तिथं आपला जरा 5 मिनिटासाठी किंवा 2 मिनिटासाठी अभिमान साईडला ठेवायचा. आपल्याला मार्क मिळवायचे, सिलेक्शन घ्यायचंय आपल्याला. तर मग काय करणार आपण आता इथं, की अनआयडेंटिफाईड हा काय करायचा आहे, अरेंज करायचा आहे. कशामध्ये, अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये आपल्याला अरेंज करायचा आहे. तर कसा, हाऊ मेनी लेटर्स विल रिमेन अनचेंज्ड. बघा, रिमेन अनचेंज, तर त्या लेटरची जी पोझिशन आहे ती कशी अनचेंज राहणार आहे. आता कसं लगेच डोक्यात जाते अनचेंज म्हणलं की, तसं अपरावर्तित राहील, असं स्थिती अपरावर्तित राहील म्हणल्यावर जात नाही डोक्यात. ठीक आहे. अशा प्रकारे आहेत काही इंग्लिश शब्द जे मराठीमध्ये सर्रास म्हणजे आता ते वापरातच आहेत. ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहे बघा, हे अनआयडेंटिफाईड हा शब्द जो आहे तो काय करायचा आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार तुम्ही लावणार आहे. मग ह्यात सुरुवात करायची. ए पासून कोणता शब्द दिसतोय का जवळचा तुम्हाला, ABC? बरोबर दिसतोय का, नाही दिसत. त्यानंतर ई दिसतोय बरोबर आपल्याला. मग लिहा, ई दिसतोय ना तुम्हाला. सुरुवातीला काय आहे, ABCD आहे बरोबर. ह्यात डी इथे गेला, इथे एक डी गेला, म्हणजे 2 वेळा डी लिहिल्या तुम्ही. ठीक आहे. किंवा इथं लिहूया आपण याच्या जागी डी. थोडस मोठं करतो मी ह्याला, तुम्हाला मग बरोबर प्रॉपर लक्षात येऊन जाईल. हा जो शब्द आहे अनआयडेंटिफाईड, आता दिसतोय. बाकीचं सगळं आपण कट करून टाकू याच्यामध्ये. याच्यातलं आपल्याला सर्वात छोटे अक्षर कोणचे आहेत, डी. तिथंच लिहून घ्यायचं डी. इथे एक डी लिहिला बरोबर, 2 डी गेले. हा एक डी गेला, हा इथला गेला. त्यानंतर डी नंतर काय दिसते बघा, तर डी ई दिसतोय का आपल्याला, हा. इथे एक ई आहे, इथे एक ई आहे. मग इथे याच्या जागी ई लिहिला, इथे एक ई लिहिला बरोबर. हे दोन्ही संपले. ई नंतर काय आहे, एफ आहे बरोबर. हा एफ, अनआयडेंटी एफ बरोबर. त्यानंतर काय आहे, ई एफ. जी दिसते का, नाही. जी. एच नाही. आय दिसते बघा, इथे एक आय, इथे एक आय, आणि इथे एक आय. 3 वेळा आय लिहायचं, 1 2
आणि 3. बरोबर. अनआयडेंटिफाईड. आय गेल्यानंतर काय आहे? आय, जे, के, एल, एम, एन 2 वेळा आहे. हा एन, इथं एन. बरोबर. इथं एन आला, इथे एक एन आला. त्यानंतर काय आहे? एन नंतर टी आणि यू. STU, इथं टी आणि इथं यू आला. बरोबर. मग आपल्याला अनचेंज्ड पोझिशन्स कोणत्या दिसतात सांगा ह्याच्यामध्ये. यू ला डी आहे, एन ला डी आला इथं. त्यानंतर आयच्या जागी डी आहे, आयच्या जागी आहे, डीच्या जागी आहे, ईच्या जागी एफ आला इथं, एनच्या जागी आय आलाय, टीच्या जागी आय आला इथं, आयच्या जागी इथे काय आलाय. ठीक आहे. त्यानंतर एफ च्या जागी एन आलाय, आयच्या जागी एन आहे, ईच्या जागी टी आहे आणि डीच्या जागी यू आलाय. तर मित्रांनो, फक्त आणि फक्त आपल्याला काय आहे? वन पोझिशन वरती आपल्याला काय आहे? सेम त्याच्या अल्फाबेटची पोझिशन जी मिळालेली आहे ती एक मिळालेल्या आयच्या जागी आय तिथं अनचेंज झालेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय केले, हे याच्यातले आपले PYQ आलेले तुम्हाला कोडिंग डिकोडिंगचे सांगितलेले आहेत. वेगवेगळ्या टाईपचे आहेत. हे आता हा पहिला टाईप जो आहे, जुना 2017ला विचारायचे, हे या क्ले डी वगैरे, हे पिक डा पा काय पण असे शब्द द्यायचे म्हणाले. तर ते सध्या आता नाही विचारत तो पॅटर्न. तर आता सध्या असा पॅटर्न आलेला आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काढायला येणार ते लगेच, एकदम इझी आहे. खूप इझी आहेत हे प्रश्न. याचं काय एवढं टेन्शन घ्यायचे कारण नाही. तुम्हाला 1 मार्क देऊन जाणार आहे. तर तुम्ही GSचा जेवढा 1 मार्काचा अभ्यास करता त्यापेक्षा हा नक्कीच तुम्हाला 20 मार्क हे तुमचे सरळ सरळ पॉकेटमधले मार्क आहेत. अजिबात हलक्यात घ्यायचं नाही ह्या सगळ्या प्रश्नांना. ठीक आहे. काय ना काहीतरी डोकं लावत बसायचं आपल्याला. हे कसं झालं असेल आता ह्यावेळेस तुम्ही इथं चुकणार. खूप जण चुकले असते की रेडला 9 कसं काय म्हटले, ब्ल्यूला 10 का म्हटले, सॉरी, आणि व्हाईटला काय येणार. मग हे ह्या प्रकारे सोडवायचं. आता हे कसं आहे, वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न आहेत. मी तुम्हाला दिलेच यातले टाईपचे प्रश्न. तर तुम्ही ते सोडवायचे, प्रॉपर टाइम लावून सोडवायचे. लगेच उत्तर बघायचे नाही, काय ChatGPT टाकायचं नाही, काय करायचं नाही उद्योग तसला. ठीक आहे. काय काय नाही तर असतात लगेच सांगितले बाबा आम्हाला, लगेच टाकणार ChatGPT वर आणि रपारप उत्तर देणार. तसं काय उद्योग करू नका. चला. नेक्स्ट आता हा आपला टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. छोटासा टॉपिक आहे, मी याचे प्रश्न देईन तुम्हाला. आपल्याला काय जास्तीत जास्त आता कमी टाइम मध्ये टॉपिक बेसिकली हे कव्हर करायचे. आज कसं आता दिवाळी सुट्टी झाली आहे, तुम्ही चिवडा लाडू खाऊन मस्त तुमच्या तब्येती झाल्या असतील आणि काय काय घरी पण कामं भरपूर केली असतील. तर आता थोडंसं रिफ्रेशमेंट आहे म्हणा, किंवा थोडंसं तुमचा तो जो सुस्तीचा पिरियड आहे तो जाण्यासाठी आपण हे सिम्पल टॉपिक्स घेतलेले आहेत. तर उद्यापासून कंटिन्युअसली फुल फॉर्ममध्ये जोशमध्ये तुम्ही राहायचंय. आणि आपण आता पुढच्या टॉपिकला सुरू करूया मित्रांनो. डायरेक्शन सेन्स हा पण एकदम असाच नॉर्मल टॉपिक आहे. दुरुस्ती झालाच लेक्चर का अजून घ्यायचंय? नाही नाही नाही, चालू आहे चालू आहे चालू आहे सर, टॉपिक आहे. बोला. डायरेक्शन सेन्स ओके. आहे आता. हं. ठीक आहे. तर आता हा नेक्स्ट टॉपिक आहे. डायरेक्शन सेन्स असतो आपल्याला. तर त्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल आहेत. त्याच्यामध्ये काय विचारलं जातं, एक टाईपच्या एक्झाम्पल मध्ये काय विचारतात की समोर आता या ठिकाणी एक्झाम्पल दिले, राम श्याम एका बिंदूपासून चालत गेले वगैरे, आणि मग काय झाले की ते शेवटी एकमेकापासून किती लांब आहेत, हा टाईपचा एक प्रश्न असतो. त्यांच्या स्टार्टिंग पॉइंट पासून किती लांब आहेत ते एक प्रकारचा असतो, किंवा त्यांची डायरेक्शन कुठल्या दिशेला त्यांचं तोंड आहे ते एक विचारलेलं असतं त्याच्यामध्ये, किंवा ते ज्या बेसपासून स्टार्ट झाले तिथून त्यांची आत्ताची करंट पोझिशन आहे ती कोणत्या दिशेला आहे, अशा प्रकारचे पण प्रश्न विचारले जातात. बरोबर आहे. तर ह्यात हार्ड लेवलचे कोणते असतात प्रश्न मित्रांनो, की तुम्हाला डिस्टन्स काढायला सांगितलेलं असतं, ते थोडेसे हार्ड असतात. आणि बाकीचे याचं तोंड कुठे येईल, त्याचा पाय कुठे येईल, त्याचा हात कुठे येईल, हे काय, हे एकदम त्यातले थुकराट लेवलचे प्रश्न आहेत. तर त्यामुळं घाबरून जायचं कारण नाही. म्हणजे आपल्या हातातले मार्क असतात. ठीक आहे. 2019ला एक प्रश्न विचारलाय, 20ला आणि 21ला विचारलेला आहे, 23ला पण विचारलेला आहे. ठीक आहे.
आपल्याला PYQ आहेत हे, याच्यावरचे मी क्वेश्चन तुम्हाला काढून ग्रुपवर टाकणार आहे, तर ते तुम्ही सॉल्व्ह करून सांगायचे आहेत आपल्याला प्रॉपरली. ठीक आहे, कसे कसे सॉल्व्ह केले ते पण काय गरज नाही, फक्त उत्तर आलं पाहिजे आपल्याला, बस आपल्याला कमीत कमी वेळात टाइम लावून किती वेळात आपलं उत्तर निघते ते बघायचं. हम्म. आता बघा एक्झाम्पल वाचूया आपण 2019 ला आलेलं. राम आणि श्याम दोघेही ए बिंदूपासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालत आहेत, बरोबर. ए बिंदू दिलेला आहे, हा सपोज ए बिंदू आहे, बरोबर. हा इकडे काय झालाय, इकडे गेलाय श्याम, इकडे गेलाय काय, राम. हम्म. तर काय सांगितलंय की राम गेलाय किती, 3 मीटर, ठीक आहे, आणि श्याम गेलाय 4 मीटर. मग आपण लगेच डायग्राम काढायला आपल्याकडे व्हिज्युअलाइज करायचं काय चालू असेल ह्यांचं, कसं उद्योग चालू असेल, काय केलं असेल, बरोबर. इथं सेंटर पॉईंट मोठा काढा, लक्षात येईल म्हणून, ठीक. त्यानंतर बघा काय आहे, तर राम डावीकडे वळून 4 मीटर चालला, हा 3 मीटर गेलेला, हा भाऊ पुन्हा इथे किती आलाय, 4 मीटर आलाय. त्याच्या डावी साईड म्हणजे इकडे चाललेला, बरोबर. ह्या बाजूला जाताना त्याची डावी साईड कोणची असणार आहे, ही डावी साईड असणार आहे, बरोबर त्याची. मग हा इकडे आला, मग हा काय झालाय, श्याम पण म्हणला लागत तो डावीकडे वळलाय, मी पण डावीकडे वळणार आता. तर हा भाऊ किती गेलाय, 5 मीटर गेलाय, ठीक आहे. हा गेलाय 5 मीटर, 4 मीटर, 5 मीटर, 3 मीटर, आणि हा काय आहे, 4 मीटर इथं. तर आपल्याला काय सांगितले प्रश्न बघा, तर आता काय आहे, त्यांच्या दोघांमधलं अंतर किती आहे, ठीक आहे. ह्या दोघांच्या मधलं अंतर म्हणजे आत्ताची ही पोझिशन आणि ही याची पोझिशन, ह्यातलं अंतर विचारलंय. थोडक्यात आपल्याला काय आहे की हे डिस्टन्स काढायचे जे डॉट डॉट मध्ये दिलेलं आहे. आता इथं लक्षात घ्या, लेफ्टला वळला, राईटला वळला किंवा 90 डिग्री मध्ये वळला, ह्याच्यामध्ये सरळ सरळ काटकोन त्रिकोण तयार होतो, बरोबर. काय तयार होतो, काटकोन त्रिकोण. तुम्हाला माहिती आहे काटकोन त्रिकोणाचं काय असतं, कर्ण जो असतो तो काय असणार आहे, तर इतर दोन बाजूंच्या वर्गांचा म्हणजे इतर दोन बाजूंचा वर्ग करायचं आणि त्या दोघा वर्गांची बेरीज करायची, आणि त्या बेरजेचं वर्गमूळ असतं ते काय असतं, त्या समोरच्या काटकोन त्रिकोणाच्या अँगलच्या ऑपोजिट साईडची बाजू म्हणजे कर्ण असतो, बरोबर. आलं लक्षात तुम्हाला. म्हणजे हा काय झाला, इथं काटकोन त्रिकोण तयार झाला, बरोबर. इथं पण काटकोन म्हणजे डायरेक्ट डावीकडे वळलाय ना, बरोबर. आपण NCC ला वगैरे होतो तर कसं बाय मूड दाहिने मूड म्हटलं की डायरेक्ट आपण वळायचो, तिथं काय असं ट्रक वगैरे टर्न घेतात तसं गोल 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 फिरून हळू 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 मोठं टर्न घेत नसतो आपण. त्यामुळं 90 डिग्री अँगल होतो या ठिकाणी. तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं की काटकोन त्रिकोण तयार झालाय, सिम्पली मी डायग्राम काढली, ह्या टाइप मध्ये काढायची, डायरेक्ट उत्तर निघते तुमचं, ठीक आहे. आता ह्याच्या दोन बाजू दिसत आहेत तुम्हाला वरच्या ट्रायंगलच्या, एक 4 मीटर आहे, एक 4 मीटर आहे, आणि इकडची आहे 5 मीटर, ठीक आहे. किंवा आपण असं पूर्ण म्हणू शकतो की हेचे किती झाले, हा टोटल किती डिस्टन्स गेलाय, 5 आणि हा 4, बरोबर. हे 5 आणि हे 4, हा 5 + 4 कोण आहे, हा श्याम. आणि हा किती गेलाय, 4 आणि 3 7, 4 + 3 हा गेलाय कोण, राम. आता ह्या दोघांचं काय करणार आहे आपण, ह्या दोन्हीचा हा आपल्याला अशा प्रकारे हा कर्ण याचा मिळेल, ह्याचा कर्ण मिळेल, सिंपल आहे. दोन्हीचं काय करायचं आपण, डायरेक्ट आपण काढू शकतो याचं. याला काय करायचं, 5 आणि 4 9चा वर्ग अधिक काय करणार, 4 आणि 3 7चा वर्ग, हा काय करायचा आहे, अंडर रूट मध्ये इज इक्वल टू काय आहे, तर तो दोघांचा कर्ण म्हणा किंवा अंतर म्हणा इथं, बरोबर. मग आता इथं किती येणार आहे बघा, 9चा वर्ग किती झाला, 81 प्लस याचा किती झाला, 49, ठीक आहे. आणि ह्याला काय करायचं, वर्गमूळ टाकायचं, ठीक आहे. आणि हे आपल्याला मिळणार जे अंतर आहे ते एक्स. इथं किती झालं, 130, वर्गमुळामध्ये 130, बरोबर, ते एक्स. आता तुम्हाला माहिती आहे, तर 12चा वर्ग किती आहे जवळचा, तर 12चा वर्ग आहे 144, बरोबर. आपल्याला माहिती आहे 12चा वर्ग 144 आणि 11चा वर्ग किती आहे, 121. मग आता ही संख्या किती आली, ही मध्येच आली, 11 आणि 12च्या मध्ये, बरोबर. म्हणजे धड 140 44 पण नाही आणि 121 पण नाही, म्हणजे 11 आणि 12च्या मध्ये असलेल्या ऑप्शन मध्ये दिसते का काय, हा 19.5 हा गेला आपला, संपला विषय. 10 पण गेला कारण आपल्याला 11 आणि 12च्या मध्ये पाहिजे, 16 पण गेला. राहिलेला डोळे झाकून त्याला उत्तर मारायचं, काही बघायचं बसायचं नाही आपलं की काय आहे आणि काय नाही, 11.40चा वर्ग येतोच का, हा. समजलं.
काहीच नाही. आपल्याला ह्याच्यामध्ये काय आहे, जास्तीत जास्त ऑप्शन कट करणे हा सगळ्यात बेस्ट, आपल्याला बेस्ट ह्यातला ऑप्शन कट करणे, ऑप्शन डिलिशन मेथड आहे, जे आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचवून देऊ शकते. तर प्रत्येक वेळेस तुम्ही गणित सोडवा, ह्याला एक्स माना त्याला वाय माना, हे असले उद्योग करायची गरज नाही. सिंपल आहे. आपल्याला इथपर्यंत आलं लक्षात? तुम्हाला काय आहे, ह्याचे 5 आहे, हा 5, हा 4, बरोबर, याची बेरीज झाली 9, याचे आले 3 आणि हा गेला 4 इथं, बरोबर. 4 आणि 3 7, हे 7, 7चा स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर, असं जरी केलं तरी चालतंय. हे बघा, इथं केलं तर काय येणार तुमचा, 5चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर किती येणार आहे, असं केलं. आता हा काय नाव आहे ह्याचं, श्याम, बरोबर. 5 स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर हे अंडर रूट मध्ये टाकायचं. 25 प्लस का आहे 16. मग हे जरा कॉम्प्लिकेशन वाढत जाणार तुमचे, बरोबर का. 25 आणि 35 आणि 6 किती झाले, 41, बरोबर. मग हे अंडर रूट मध्ये हे 41, बरोबर. इकडच्यांचे सेम, याची बेरीज किती येणार आहे, याची अंडर रूट मध्ये 81. मग दोघांची बेरीज करायची, अंडर रूट 81 प्लस 41, हे पुन्हा जाऊन येणार 130 अंडर रूट मध्ये, आणि सेम तेच उत्तर येणार आपल्याला काय, 11.40. असंच काढायचं, काही जास्त डोकं लावत बसायचं नाही, सेपरेट सेपरेट काढायचं पण नाही. आता तुम्हाला एकदा पॅटर्न लक्षात आला, बरोबर. ह्या टाईप मधले क्वेश्चन आले तर अशाच पॅटर्न मध्ये सोडवायचं सिम्पली. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2020च्या एक्झाम मध्ये आलेला आहे. त्याला मी इरेज करून टाकतो. ठीक आहे, बघा आता इथं काय आले, प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 किलोमीटर प्रवास केला. नंतर त्याने उजवीकडे वळून 5 किलोमीटर प्रवास केला. नंतर पुन्हा उजवीकडे वळून 4 किलोमीटर प्रवास केला आणि नंतर पूर्वेकडे 3 किलोमीटर प्रवास केला. शेवटी तो डावीकडे वळाला आणि 2 किलोमीटर प्रवास केला. तर तो त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे. ठीक आहे, हे गणित समजलं तुम्हाला. आता आपण काय करूया, याचे डायग्राम काढूया. इथं छोट करून घेतो याला मी. बघा, प्रसाद आहे त्याच्या घरापासून सुरुवात करून तो काय केलाय, उत्तरेकडे गेलाय. इथनं सुरुवात केली, उत्तरेकडे गेलाय. ठीक आहे. उत्तरेला गेला, किती गेलाय तो, 8 किलोमीटर गेला. त्यानंतर उजवीकडे वळाला, 5 किलोमीटर प्रवास केला. हा 5 किलोमीटर गेला उजवीकडे वळून, डायरेक्ट 90 डिग्री मध्ये वळलाय. हा भाऊ, उजवीकडे म्हणजे. त्यानंतर काय केले बघा, त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळाला, पुन्हा 4 किलोमीटर गेला, म्हणजे ह्याच्या निम्म अंतर गेलाय, बरोबर आहे. हा 4 किलोमीटर इथपर्यंत आला. ठीक आहे, या वरचं कारण इथं 8 किलोमीटर आहे ना, हे आला 4 किलोमीटर बरोबर इथपर्यंत. ठीक आहे, हा पुन्हा इथं 90 डिग्रीचा अँगल केला गड्यानं, 4 किलोमीटर आला. नंतर तो पूर्वेकडे 3 किलोमीटर प्रवास केला. मग पूर्वेकडे आता कुठं तोंड आहे त्याचं, मग इकडे पहिल्यांदा जाताना कुठं होता हा, नॉर्थ कडे तोंड होतं याचं. मग काय झालं, ईस्ट कडे झालं, पुन्हा काय झालं, साऊथ कडे, आणि मग पुन्हा ईस्ट कडे वळला. ईस्ट कडे काय सांगितले त्याने, पूर्वेकडे 3 किलोमीटर गेला. आता हे 4 आहे तर हे इथं 3 किलोमीटर गेलाय गडी. हम्म त्यानंतर काय केलंय, शेवटी दमला गडी. मग 2 2 किलोमीटर काय केलाय, डावीकडे वळाला आणि याच्या अंतर निम्म गेला इथं किती, 2, बरोबर. याच्या निम्म अंतर गेला इथं 2 किलोमीटर. ठीक आहे, डॉट डॉट लाईन म्हणजे काय, हे इकडचे 4 आहे तर याच्या पॅरल गेलाय तो 2 किलोमीटर जाऊन इथं थांबलाय. तर काय विचारले आपल्याला, की तो घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे, हा आणि याच्यातला डिस्टन्स आपल्याला विचारले. आलं लक्षात तुम्हाला. मग आता सांगा मला, इथून असा इथनं फिरून आलाय, बरोबर आहे. 8 किलोमीटर गेलाय, पुन्हा 5 गेला, 4 गेला, 3 गेला, 2 गेला. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय केलंय त्याने, टोटल डिस्टन्स आपण आता जर काढलं, हम्म तर याला काय करणार आहे आपण, याला आता हे 8 किलोमीटर धरायचं. तुम्हाला मी सांगतो आता काय करायचं. याचं इकडचं 8 किलोमीटर धरले आपण. हम्म हे 8 किलोमीटर असं धरायचं, आणि हा 4. हम्म
4 आणि हे 2, 6 किलोमीटर धरायचं, बरोबर आहे का? इकडचं आणि हे 8 धरायचं, कारण हे पुन्हा इकडे आलेलं आहे. हा 3 आणि 5 याला साईडला ठेवून द्या तुम्ही आता. कारण हा असं डिस्टन्स धरायचं उभं. आपण यातलं हे 8 किलोमीटर, हे 4 किलोमीटर आणि हे 2 किलोमीटर, बरोबर. तर हे 8 आणि हे इकडचं आणि ह्या पुढच्या 5 किलोमीटर आणि यातलं काय केलं आपण, 4 आणि 2 6 किलोमीटर धरायचं. तर हे 8 एक ट्रँगलचा म्हणजे 8चा स्क्वेअर प्लस 6चा स्क्वेअर केला आपण, बरोबर. तर हा किती झाला, √64 प्लस 36 किती झालं याचं, √100 झालं. आन्सर येणार याचं 10 आहे का ऑप्शन मध्ये 10. √100 ऑप्शन नंबर आहे इथं ई, सॉरी, ऑप्शन नंबर 3. काय नाही, आपल्याला ट्रायंगल जरी जरी असं काढलं आपण, ह्याचं किती आला बघा आपल्याला इथं, 3 आणि 2 हा कर्ण निघणार आहे इथं आपल्याला, बरोबर. याचं पहिल्यांदा निघणार आहे 2चा वर्ग, 3चा वर्ग किती येतोय 9 आणि हा किती आहे 4. बरोबर का, हा 13 अंडर रूट इथं आला 13 याचा कर्ण. त्यानंतर काय आहे, इथे एक ट्रायंगल तयार झाला. हा डिस्टन्स किती असणार आहे, हा वरचा 5 म्हणजे हा पण 5 आहे, बरोबर. आणि हा इथनं किती 4 किलोमीटर गेलाय म्हणजे हा राहिला 4. 4 आणि 5 9. पुन्हा एकदा सांगतो मी, हा 4 हा इथनं कट झालाय ना इथपर्यंत, म्हणजे ह्याच्या लेवलला आलाय, बरोबर का इथं. मग हा किती झाला, हा 5 झाला, वरचेचा पॅरलल 5 सेम डिस्टन्स आहे म्हणून. आणि हा इथनं कट झालाय म्हणून हा 4. 5चा वर्ग आणि काय आहे 4चा वर्ग, बरोबर. हा 25, 16. बरोबर. त्याच्यानुसार आपल्याला सेम आन्सर मिळते. आपल्याला असं करत गेलं की ऑप्शन आपल्याला √100 त्याची बेरीज येणार आहे या सगळ्याची. तर किती झाले 25 आणि किती झालं, चुकलं का काय, 25 आणि 4 × 16. नाही नाही, ठीक आहे, हीच सिस्टीम वापरा तुम्ही, बाकीचं जाऊन द्या याला. ठीक आहे, डायरेक्ट आपण जे उभे उभे अंतर गेलेलं असतो ना ते काउंट करायचे आणि त्याची बेरीज करून त्याचा वर्ग काढला, वर्गमूळ करायचं वर्गाची बेरीज करून, आणि मग डायरेक्ट आपल्याला कर्ण त्याचा मिळून जातो पूर्ण याचा. तर त्याच्यावरून आपण आन्सर काढू शकतो. ठीक आहे. नंतर 2021चे एक्झाम्पल बघा. श्रीकांत आहे, मैदानामध्ये उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तो उजवीकडे वळतो, 30 किलोमीटर प्रवास करतो. नंतर तो डावीकडे वळतो आणि 20 किलोमीटर प्रवास करतो. पुन्हा तो उजवीकडे वळतो, 40 किलोमीटर प्रवास करतो आणि पुन्हा तो उजवीकडे वळून 35 किलोमीटर प्रवास करतो. तर आता त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे बघा. हे सगळं बाकीचं ह्यातली गाणी वाजवली ती बिनकामाची गाणी. ठीक आहे. आपल्याला हे महत्वाचं आहे, त्याचं तोंड कोणत्या दिशेला असणार आहे. मैदानामध्ये बघायचं, उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, सुरुवात दिलेली आहे आपल्याला इथं. आपण नुसतं नॉर्मल इथनं आहे उत्तरेकडे तोंड असतं, या डायरेक्शन कधी पण उत्तर असते. तर त्या ठिकाणी म्हणायचं नाही की माझ्या क्लासमध्ये बसलोय पेपरला, इथं पूर्व दिशा कोणती, पश्चिम कुठे आहे, असले उद्योग करायचे नाही. तर तुम्ही नकाशा वाचन करताय, नकाशा झाले भूगोल माहिती आहे आपल्याला. तर ही दिशा कायम काय असती, उत्तर. जगात कुठे गेला तरी ही पूर्व, ही पश्चिम, उत्तरच्या ऑपोजिट काय असती, दक्षिण. ह्या 4 गोष्टी माहीत पाहिजेत म्हणजे पाहिजेत, संपला विषय. इथं नखरे नाही करायची, इथं चुकायचं नाही. ठीक आहे. आता बघा, हा उत्तरेकडनं निघालाय, काय सांगितलंय, उत्तरेकडनं निघालाय, उत्तरेकडे तोंड करून आहे. तर आपण काय करूया, हे बाकीचं सगळं आहे ना याला पुसून टाकूया. आता बघा, हा काय आहे, इथं उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. त्यानं काय केले, डायरेक्ट तो काय केलाय, उजवीकडे वळालाय. जरी त्याचं तोंड उत्तरेकडे असेल तर तो काय केलाय, वळाला इथं उजवीकडे. काय केलंय, इथं 30 किलोमीटर गेलाय. त्यानंतर तो काय कराय, डावीकडे वळालाय, इथं 20 किलोमीटर गेलाय. ठीक आहे. पुन्हा उजवीकडे वळालाय, पुन्हा किती गेलाय, 40 किलोमीटर गेलाय. तर पुन्हा आता इथपर्यंत आलाय आणि हे काय आहे, पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 35 किलोमीटर प्रवास करतो. हा 20 आणि 5 35, 20 आणि 5 बरोबर, 20 आणि 15 35 झाले. इथं इथं आलाय तो. ठीक आहे, असं चाललंय आता ह्या डिसिशन. तर काय सांगितलंय की त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे. अहो सरळ आहे ना, इथं जर उत्तर असेल, ही खाली कुठली येणार आहे, दक्षिण. ऑप्शन आहे का इथं, ऑप्शन नंबर 4. इतके सुद्धा फालतू प्रश्न असतात तर
घाबरून जायचं कारण नाही की मला कसं येईल आणि काय होईल वगैरे. हम्म. एकदम सोपा प्रश्न आहे. अशा प्रकारच्या प्रश्नाला बिलकुल घाबरायचं नाही, बिलकुल. ठीक आहे. तर प्रश्न वाचणं गरजेचं आहे पूर्ण, नाही तर लगेच तुम्ही सुरुवातीलाच काही वेळेस काय होतं की पॉईंट प्लॉट करत बसतो आपण आणि मग डोक्यात कॅल्क्युलेशन चालू होतात आणि प्रश्न तर एकदम फालतू असतो. सॉरी. मग त्यावेळेस तुम्हाला वाईट वाटते की यार मी हे पूर्ण गणित लिहित बसलो कशासाठी. मी लिहितोय ते काय विचारलंच गेलेलं नाही, बरोबर. कारण आपण काय करणार, 30 20 असं काहीतरी कॅल्क्युलेशन करणार, पुन्हा 40चा काय संबंध लागतोय का बघणार, मग पुन्हा 35चा काय लागतोय का बघणार आणि वाचणारच नाही की त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे म्हणून प्रश्न विचारलाय. तर त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं की विचारलंय काय आपल्याला प्रश्न नीट. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे की आपल्याला काय विचारलंय हे बघायचं. ठीक आहे. बघा, हा प्रश्न झाला आपला एकदम सिंपल आहे. दक्षिणेकडे आपल्याला त्याचं तोंड मिळालंय. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. 2023चा. आता हे 2023च्या क्वेश्चन मध्ये काय दिले बघा. सान्वी आहे, पूर्वेकडे काही अंतर चालत जाते, नंतर ती तिच्या डाव्या बाजूला 90 डिग्री मध्ये वळते, नंतर ती 50 मीटर चालत जाते. आता ती तिच्या उजव्या बाजूला 135 डिग्री मध्ये वळते आणि 15 मीटर चालत जाते. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा आहे? बघा, तिच्या डाव्या बाजूला ही गोष्ट महत्वाची. डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करते? बरोबर. हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला प्रश्नामधलं विचारलेलं. कलर चेंज करूया पेनचा. बघा, इथं काय दिले आता. सान्वी काय केले, पूर्वेकडे काही अंतर चालत गेले. इथं उभारली सान्वी. हम्म. पूर्वेकडे म्हणजे इथं गेले काय अंतर चालत. बरोबर. काय अंतर आहे आपल्याला काही घेणं देणं नाही तिचं, किती पण अंतर गेले. नंतर डाव्या बाजूला 90 डिग्री मध्ये वळते. आता हिची डावी बाजू इकडे चालत चालली, या साईडला चालत जाताना डावी बाजू कोणची असते, 90 डिग्री मध्ये वळेल. बरोबर. आणि किती गेली, 50 मीटर चालत गेली. ह्या आकड्यांना काही व्हॅल्यू नाही. ठीक आहे. त्यानंतर ती तिच्या उजव्या बाजूला 135 डिग्री मध्ये वळली. आता हिचं तोंड इकडं आहे. बरोबर. 135 डिग्री कुठं होणार? आता यातलं हे जे आहे ना 50, ते मी करून टाकतो. ठीक आहे. कन्फ्युजन नको तुमचं. आता 135 डिग्री इथून काय केले, ती इथं पोहोचली. बरोबर. हिचं तोंड इकडच्या साईडला आहे. 135 म्हणजे तुम्हाला माहिती आहे 90 डिग्री हा झाला. 90 डिग्री. 135 म्हणजे अजून किती येणार आहे, 45 डिग्री अजून पाहिजे. आता हा जर 90 डिग्री मध्ये वळली ती, बरोबर, तर अजून काय आहे, म्हणजे या इथून अशी वळली. बरोबर. मग आपल्याला काय करायचं आहे, अजून 45 डिग्री पाहिजे. हे किती झालं, हे अजून प्लस 45. 90 प्लस 45 म्हणजे किती झालं, 5. 135 डिग्री. ठीक आहे. अशा प्रकारे ती ह्या अँगलला वळाली. आलं लक्षात. अँगल कुठला आहे हा, 135 डिग्रीचा अँगल झाला इथला. सॉरी, वेगळा झाला. हा अँगल झाला 135 डिग्रीचा, म्हणजे तिच्या टर्न मारायचा अँगल 135 डिग्रीचा. हे 90 डिग्री इथलं, प्लस हे 45 डिग्री. बरोबर. मग ह्या अँगलला तिचं तोंड असणार आहे इथं. बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे ही डायरेक्शन आहे नॉर्थ, ही आहे साऊथ, ही आहे ईस्ट, ही आहे वेस्ट. मग तिचं तोंड कुठं आहे, साऊथ वेस्टला फेस आहे. फेस कुठं आहे, साऊथ वेस्टला. बरोबर. आता साऊथ वेस्टला जर फेस आहे तिचा इकडं, बरोबर, तिची डावी साईड कोणची येणार आहे, ही येणार. 90 डिग्री मधली साईड धरायची. तुम्ही म्हणता आणि ईस्ट साईड नाही. आपले हात एका समोर, आपण जर पूर्वेकडे तोंड करून उभारलो असलो तर आपली डावी बाजू कुठं असते, किंवा आपण उत्तरेकडे तोंड करून उभारलोय, आपण इकडे तोंड करून उभारलेलं असेल तर आपल्या डाव्या साईडला काय असतं, 90 डिग्री मध्ये. 90 डिग्री मध्ये वेस्ट साईड. राईट साईडला 90 डिग्री मध्ये काय असते, ईस्ट साईड असते. बरोबर. डिग्री 90 मध्येच तुमच्या डायरेक्शन येणार आहेत. बरोबर का, हे तर चुकायचं नाही. मग काय सांगितले, तिच्या डाव्या बाजूला विचारले तर तिची डावी बाजू काय आहे, 90 डिग्री मध्ये इथं
90 डिग्री मध्ये काय येणार आहे? नॉर्थ ईस्ट. ठीक आहे. हे एन वेगळं आलं, थांबा जरा. तुम्ही माणूस काय तर लिहून घ्याचा. नॉर्थ ईस्ट ऑप्शन आहे का? नॉर्थ ईस्टला काय म्हणतो आपण? आग्नेय म्हणतो का? नाही. त्यानंतर काय आहे? नैऋत्य. नैऋत्य पण नाही म्हणत, बरोबर. नंतर वायव्य पाकिस्तान, ईशान्य भारत म्हणतो आपण. ठीक आहे. आपले नॉर्थ ईस्ट वाले जे आहेत बंधू तिकडचे, तर आपण त्यांच्याकडे काय करतो? चायनीज खायला जातो. आपल्याला वाटते तिकडूनच आलेत काय चायनाहून, त्यामुळे त्यांच्याकडे जातो आपण. तर ते असं ईशान्य भारत, भारतीय जे आहेत ते, तर ते आहे नॉर्थ ईस्ट. तर तिची डायरेक्शन काय असणार आहे? डाव्या बाजूला तिची दिशा ईशान्य असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे जो डायरेक्शन सेन्स आहे तर ते छोटे छोटे जे PYQ आलेले आहेत ते आहेत. याच्यामध्ये तुमचे दोन वेगवेगळे पॅटर्न कव्हर झालेले आहेत. एक म्हणजे कोणता आहे की डायरेक्शन, कोणत्या डायरेक्शनला त्यांचा चेहरा असेल त्या व्यक्तीचा. आणि दुसरा काय क्वेश्चनचा टाईप आहे की त्याचं बेसिक डिस्टन्स किती असेल बेस पासून किंवा एकमेकांपासून, हे पण कव्हर केलंय. म्हणजे दोन ह्यातले कव्हर झाले काय, की एकमेकांपासून डिस्टन्स किती असणार आहे दोघांचं, आणि बेस पासून डिस्टन्स किती असणार आहे, बेस पासून कोणत्या दिशेला असणार आहे हे पण झालं. त्या समोरच्या त्या अशा अशा पद्धतीने गेल्यानंतर त्याचा चेहरा कुठल्या दिशेला असणार आहे हे पण आपल्याला त्याच्यामध्ये कळालं, बरोबर. सॉरी. ठीक आहे. आपल्याला हे कव्हर झालेलं आहे आपलं आता. याच्यानंतर आपण आता नेक्स्ट टॉपिक घेऊया, प्रॉफिट आणि लॉस. एकच सेकंड. PYQ आलेला आहे. ठीक आहे. आता PYQ घेता घेता मी तुम्हाला काय कन्सेप्ट सांगणार आहे. ठीक आहे. थोडस मी आता काय करतोय, स्क्रीन खाली घेतो. माझा चेहरा दिसतोय का नाही माहित नाही मला, पण आता मला लिहायला इथं सोपं जाईल तुम्हाला सांगताना. मग तुमच्याकडे जर ही स्क्रीन दिसत आहे माझी, तर तुम्ही काय करा, लिहून घ्या. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तुम्हाला सांगतो मी काय काय असतं. बघा, प्रॉफिट आणि लॉस म्हणजे काय आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टीला प्रॉफिट होतो किंवा लॉस होतो, आपण कधी म्हणतो? तर आपल्याला लक्षात घ्या, तुम्हाला जर तुम्ही शेअर मार्केटचा अभ्यास केला असेल किंवा एक साधी वस्तू घेतली आहे, म्हणजे आपल्या नॉर्मल व्यवहारामध्ये, ठीक आहे, आपण काय घेतलंय, एक सायकल घेतली किंवा टू व्हीलर घेतली. आपण, मी 1 लाख रुपयाला टू व्हीलर घेतली माझी. तर मी घेतली कितीला? 1 लाख रुपयाला. ठीक आहे. 1 लाख रुपयाला माझी काय झाली, ही मी विकत घेतली, खरेदी झाली माझी. आता मी विकली कितीला ती? तर ती मी विकली 1,20,000ला. माझी ही काय झाली विक्री. मी एवढ्याला विकली ती गाडी 1,20,000ला. इथं माझा प्रॉफिट झाला का लॉस झाला मला सांगा? मी खरेदी केली ती 1 लाखाला, विकली 1,20,000ला. इथं काय झाला माझा? गेन झाला म्हणू शकतो, किंवा आपण म्हणतो प्रॉफिट, किंवा काय म्हणतो आपण मराठीतून त्याला, नफा झाला मला, बरोबर. म्हणजे काय आहे की मी, माझी खरेदी किंमत कमी आहे आणि विक्री किंमत जास्त आहे. बघा, लक्षात घ्या. हा खरेदी किमतीला काय म्हणतो आपण? कॉस्ट प्राइस. आणि याला काय म्हणतो? सेलिंग प्राइस, बरोबर. म्हणजे याला अजून काय म्हणू शकतो दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण? याला CP म्हणतो, याला SP म्हणतो. ठीक आहे. कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस ह्याच्यावरच सगळा खेळ आहे. बेसिक आहेत गोष्टी, काहीच नाही. आपल्या स्वतःचं उदाहरण घ्यायचं की मी एखादी वस्तू घेतली आणि ती मी जास्त किमतीला विकली समोरच्याला, तर माझा फायदा होणार आहे. आणि मी जर एखादी वस्तू 1 लाख रुपयाला घेतली, आता समजा मी 1 लाख रुपयाची वस्तू घेतली आहे इथं, बरोबर. हम्म. आणि ती विकली कितीला? ही मी खरेदी आहे माझी. आणि मी विकली कितीला? तर ती 80,000ला विकली मी. तर इथं काय झालं माझा? इथं प्रॉफिट किती झाला पोरांनो? वरच्यात प्रॉफिट झाला माझा 20,000 रुपये. ठीक आहे. अमाऊंट मध्ये. आणि पर्सेंटेज मध्ये काढायचं असेल तर
आपल्याला किती पर्सेंट झाला तर 20% म्हणते. ठीक आहे. आकडा बघायचा असेल तर 20,000 रुपये झाला. हम्म. आता बघा इथं काय झालं माझा, इथं फायदा होणार आहे का तोटा होणार आहे, हे इथं विक्री. म्हणजे मी एक वस्तू महागात घेतली आणि आता काय ते चालना बरोबर. आयफोन घेतला किडनी विकून माझ्या मित्राने. किंवा तुम्ही एखाद्यानं कोणीतरी आयफोन घेतला असेल, मित्रांनी घेतलाय म्हणून आता 17 Pro Max घेतला असेल, किडनी एक विकली तुम्ही. जसं शोरूम मधनं बाहेर आलाय तुम्हाला कळलं की त्याचा स्क्रीन त्या याचा त्याचा कलर जातोय वगैरे, ठीक आहे. तर मग तुम्ही काय करणार, नको बाबा माझी माझी किडनी माघारी घ्यायचो आता मी, आणि मला तो आयफोन विकायचा आहे आता. त्या शोरूमच्या बाहेर आला तुम्ही किंवा तुमच्या हातात ते सील त्याचं तोडलं, ते काढलं त्यातनं फोन बाहेर, की त्याची प्राइस काय होणार, डाऊन होणार. तो कितीला मागणार लोक, 1 लाखाचा फोन 80,000 70,000 द्या म्हणणार, तुम्ही वापरलाय आता. तर मग 70,000 काय झालं तुमची ती किंमत, ती झाली विक्री किंमत. म्हणजे इथं जागेवर तुमचा किती झाला लॉस, तुम्हाला तोटा झाला 20,000 रुपये तोटा झाला, बरोबर. ठीक आहे. मग आता अशा प्रकारे आपल्याला सगळे हे समजले, बेसिक कन्सेप्ट तुम्हाला काय आहे. मग ह्यामध्ये काय असतं की तोटा जेव्हा असतो, ठीक आहे, तोटा जेव्हा दिसतो आपल्याला एखाद्या ह्याच्यात, त्यात काय झालेलं असतं की खरेदी किंमत काय असती, म्हणजे सीपी म्हणजे एसपी जास्त, एसपी हे काय असते आपल्याला, सॉरी एक सेकंड, जेव्हा आपल्याला बघा नफा झालेला असतो किंवा प्रॉफिट झालेला असतो, तेव्हा काय असतं ह्या प्रॉफिटमध्ये, इथं काय असतं की एसपी जास्त असते. ही एसपी कशातून वजा करायची, एसपी मायनस सीपी असं तयार होतं, बरोबर. याला काय म्हणतो आपण, प्रॉफिट इज इक्वल टू एसपी मायनस सीपी. म्हणजे काय आहे, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, म्हणजे विक्री किंमत मायनस खरेदी किंमत असतं. आणि तोटा जेव्हा होतो त्यावेळेस काय होतं, याच्या उलट होतं. काय होतं ही खरेदी किंमत, खरेदी किंमत वजा काय होणार, विक्री किंमत. म्हणजे जे पहिल्यांदा लिहितोय ती मोठी अमाऊंट असते त्या दोन्हीपैकी, खरेदी विक्री मधली ऍक्च्युअल मध्ये जी अमाऊंट आहे ना मोठी, ती लिहायची तिथं. मग काय झालंय आता ह्या ठिकाणी, इथं काय झालंय बघा, अरे हम्म, तोटा बघा इथं काय झालंय, खरेदी किंमत म्हणजे काय तुमची सीपी मायनस एसपी. उलट इथं काय एसपी मायनस सीपी केलं की काय होणार आहे, प्रॉफिट. आणि सीपी मायनस एसपी केलं की काय होणार आहे तुमचं लॉस. ठीक आहे. अशा प्रकारे ह्या गोष्टी आहेत तुमच्या. तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की प्रॉफिट कशाला म्हणायचा, लॉस कशाला म्हणायचा, बरोबर. त्यानंतर बघा अजून काय काय पाहणार आहे आपण ह्याच्यामध्ये. तर आपण जेव्हा पर्सेंटेज काढतो, नफा किंवा तोटा काढतो, तर ते काय आहे, नेहमी कॉस्ट प्राइसच्या बेसिसवर काढायचा, खरेदी किमतीच्या बेसिसवर. तर एक वाक्य आहे, तुम्ही लिहून घ्या, नफा किंवा तोटा नेहमी खरेदी किमतीच्या आधारावर काढला जातो. नफा किंवा तोटा नेहमी खरेदी किमतीच्या, म्हणजे काय कंसात सीपीच्या आधारावर काढला जातो. आता तुम्हाला मी सांगतो कसं काढला जातो. तो असं का म्हटलंय बाबा, सीपीच्या आधारावर काढला जातो. तर बघा, जेव्हा आपल्याला, आता हे बेसिक आहे कन्सेप्ट बरं का, तुम्हाला लक्षात घ्या, काही गोष्टी समजून घ्या ह्याच्यामध्ये. नाही तर काही वेळेस काय होतं की तुम्हाला वाटेल काय चाललंय, आम्हाला गणित सोडवायची. आता तुम्ही काही जण एक्साइट होणार लगेच, मस्त मस्त गणित आलीत आता फटाफट असली यायला लागलीत आम्हाला गणित, ठीक आहे. काही जास्त एक्साइट होऊ नका. आपल्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे, मग त्याच्यावरून आपल्याला गणित सोडवायचे. सगळ्यात महत्वाचं आपल्याला परीक्षेत मार्क मिळवायचे. हम्म. त्यानंतर बघा इथं काय झालंय की गेन पर्सेंटेज म्हणतो आपण, किंवा त्याला नफा पर्सेंट. बघा
नफा किती टक्के झालाय, आपल्याला नफा टक्केवारीमध्ये काढायचा असेल तर काय करणार आपण, की किती नफा झालाय आपल्याला देणार ते, बरोबर. नफा एवढा एवढा 200 रुपये नफा झालेला आहे, बरोबर. तर आपल्याला टक्के कसं काढणार, नफा इंटू 100 डिवायडेड बाय काय आहे, खरेदी किंमत. याला काय अजून आपण इंग्लिश मध्ये म्हणू शकतो, प्रॉफिट और काय आहे, गेन आहे, बरोबर. हे कसं काढणार आपण, की प्रॉफिट डिवायडेड बाय काय आहे, सीपी इंटू 100, असा फॉर्म्युला आहे ह्याचा, ठीक आहे. तोटा सेम उलट लिहायचा आता ह्याचा, तोटा पर्सेंटेज मध्ये काय करणार आहे तुम्ही याला, किती तोटा झालाय गुणिले 100 काय आहे, इथं पण येणार खरेदी किंमत. इथं नाही म्हणायचं विक्री किंमत लगेच, ठीक आहे. आपण काय म्हणलंय, नफा किंवा तोटा नेहमी काय आहे, खरेदी किमतीच्या, नेहमी खरेदी किमतीच्या आधारावरच काढला जातो, हे वाक्य लक्षात घ्या. त्यामुळे एसपी कुठे ह्या इथं पिक्चर मध्ये आणायची नाही, पर्सेंटेज नफा तोटा काढताना. हम्म. आणि तुम्हाला तसंच एक्झाम्पल दिलं जातं की मला असं नाही देत की मग सेलिंग प्राइसच्या ह्याच्यावरती, ठीक आहे. आता बघा, आपल्याला एसपी काढायची, हे दिसते का तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित? जस्ट एक सेकंड मला सांगा, इथं मी स्क्रीन ऑन करतोय, इथं दिसतंय ना सगळ्यांना? ठीक आहे. मी पुन्हा एकदा आपल्या त्या पेजला जातो. ठीक आहे, तोटा बघा आता. आपण काय करतो, गेन. आता गेन पर्सेंट आणि लॉस पर्सेंट किंवा नफा पर्सेंट, नफा टक्केवारीमध्ये आणि तोटा टक्केवारीमध्ये कसं काढायचं आपण पाहिलंय, बरोबर. तर आता पुढे बघा, हे इथे लिहून घेऊ इंग्लिशमध्ये, लॉस पर्सेंट काय करणार आपण, इथं किती लॉस झालाय, लॉस डिवायडेड बाय सीपी इंटू 100 करायचं, ठीक आहे. नेक्स्ट आता बघा, सेलिंग प्राइस काढायची किंवा तुम्हाला काय करायचे, विक्री किंमत काढायची एखाद्या वस्तूची. तर ती कशी काढणार तुम्ही, 100 प्लस त्याच्यात किती गेन झालाय, बरोबर. आपल्याला गेन म्हणा किंवा काय म्हणू आपण, नफा डिवायडेड बाय काय करणार आपण, खरेदी किंमत इंटू काय आहे, 100, सॉरी, इंटू काय करणार आहे आपण याला, 100 प्लस गेन किंवा नफा डिवायडेड बाय खरेदी किंमत इंटू त्याची कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत, बरोबर. हे इंटू इतर कोणा तेच लिहायचं. तर 100 आलं, ठीक आहे. कॅमेरा चेहरा दिसत नाही दृश्य. हे दिसते का, स्क्रीन दिसते का सर? स्क्रीन दिसते. काय अच्छा. झालंय, ते लिहायला ना मला उभ्या स्क्रीन मुळे थोडस जरा ओके ओके. लिहिता येत नाही. तर उभी स्क्रीन केली ना, ठीक आहे. ठीक. असं मग ते हात तिरका होऊन जातो. ओके ओके ठीक आहे. हा, ठीक आहे. ते ट्राय करतो मी, अक्षर मग समजणार नाही. स्क्रीन हे तर दिसते ना सर व्यवस्थित लिहिलेलं हो काय ते? व्यवस्थित व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण आता, तसंच लिहितो आता मी, तसं बघूया आता काय प्रयत्न बघू. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय आहे की याची विक्री किंमत झाली आपल्याला. नंतर आपण अजून एक काय करू शकतो, याची अजून एकदा सेलिंग प्राइस काढताना काय करणार आहे आपण, हा काय झाला इथं गेनच्या बेसिसवर काढले आपण, ठीक आहे. हा काय आहे इथं लक्षात घ्या, नफ्याच्या बेसिसवर आपण हे काढलं आपण असं, ठीक आहे. आता ही विक्री किंमत काय आहे, तोटा झाला आपल्याला, तर त्याच्यावरून विक्री किंमत काय काढली, जर पुस्तकात आपल्याला तोटा दिला असेल, बरोबर, एवढा एवढा तोटा झालाय, तर त्याच्यावरून आपण विक्री किंमत कशी काढणार त्याची, तर इथं लिहायचं 100 प्लस काय आहे, लॉस ऑब्लिक काय आहे, त्याला म्हणू आपण तोटा, छेद 100 गुणिले काय आहे, सीपी. काय काढतोय आपण इथं हे लक्षात घ्या, इथं विक्री किंमत काढली आपण, ठीक आहे. दोन्ही ठिकाणी विक्री किंमत काढली, तर इथं फक्त आपल्याला एकच गोष्ट चेंज झाली, काय,
तर लॉस आणि इथं गेन ह्या दोनच गोष्टी लक्षात घ्या. इथं नफा झालेला आहे वरती आणि इथं तोटा झालेला आहे. त्याच्यावरून आपण काय केलंय की विक्री किंमत काढलेली आहे. ह्यात हा फॉर्म्युला किंवा ही कन्सेप्ट विसरायचा नाही. काहीच करायचं नाही. 100 प्लस किती नफा झालाय डिवायडेड बाय 100च करायचं त्याला. आणि गुणिले काय करणार आहे आपण, तर इथं विक्री किंमत आहे म्हणजे ही काय आहे थोडक्यात तुमची एस पी. इथं काय आहे एस पी. तर त्याच्यावर दुसरी काय असते एस पी आणि सीपी इकडे आली सीपी इकडे आली. सिंपल काहीच नाही. एस पी सीपी दोन्ही साईडला इकडे इकडे टाकून द्यायच्या. 100 डिवायडेड बाय 100 करायचं. वरच्या 100 मध्ये लॉस किंवा गेन जो काय आपण लिहित असेल तो लिहायचा. बाकी काही डोक्याला ताण घ्यायचा नाही ह्याच्यामध्ये. सेम येतात इथं ह्याच्या अजून एक बघा. आता तुम्हाला लक्षात येईल आता हे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, विक्री किंमत झाली. आता इथं खरेदी किंमत आपण ह्याच्यावरून डायरेक्ट काढू शकतो. खरेदी किंमत आपल्याला काढायची असेल कधी, जर आपल्याला नफा किती झालाय किंवा तोटा किती झालाय हे दिलेलं असेल तर मग काय करणार आपण, हे असं उलट करायचं. आता बघा गेन जर दिला असेल तर वरचा फॉर्म्युला आहे चालीचा उलटा. वरती अंशामध्ये 100 येणार, खाली 100 प्लस काय आहे गेन म्हणा किंवा त्याला नफा म्हणा आणि इंटू काय आहे इथं सीपी होता. आता इथं काय येणार आहे एस पी. कारण हा त्याला काय म्हणायचं खरेदी किंमत म्हणजे इथं सीपी आला तर राहिलेला इकडे एस पी सेलिंग प्राइस इकडे आली. बरोबर आलं लक्षात तुम्हाला. हम्म. अरे माझं इथे हे झालं का, गडबड झाली. ठीक आहे. एकच सेकंद ना. इथं काय करायचं आपल्याला, लॉस जेव्हा होतो तेव्हा इथं मायनस असतो. ठीक आहे. आणि इथं काय होता, एक सेकंड ना. इथं बघा प्लस आहे कधी गेन झाला तर. इथं काय आहे लॉस आहे कधी मायनस असतो त्यावेळेस लॉस आणि प्लस असतो गेनच्या वेळेस. बरोबर नफ्याच्या वेळेस प्लस लिहायचा, लॉस झाला की मायनस लिहायचं. सेम आहे इथं. काय करणार आहे तुम्ही, खरेदी किंमत आपण काढतो कशी, जेव्हा खरेदी किंमत काढायची आपल्याला जेव्हा लॉस किंवा हे दिलेलं असेल त्याच्यावरून. बरोबर आणि सेलिंग प्राइस दिलेली असती. काय असं लिहायचं 100 हा फॉर्म्युला आहे असं लिहिणार तुम्ही. 100 मायनस लॉस ऑब्लिक काय आहे इथं तोटा. अरे तोटा इंटू काय आहे एस पी सेलिंग प्राइस. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला याच्यामधला. हम्म. काहीच केलेलं नाही. फॉर्म्युले फक्त आपले काय केलेले आहेत उलटे केलेले आहेत. हा एक जरी लक्षात ठेवला तरी तुम्हाला लक्षात येईल. गेन ज्यावेळेस असतो किंवा नफा ज्यावेळेस झालेला असतो त्यावेळेस 100 मध्ये तो ऍड करायचा आणि तोटा झालेला असतो तो 100 मधनं वजा करायचा. बघा आपण कुठलीही किमती जर कधी पण कॅल्क्युलेशन करताना काय दिले असतं आपल्याला, एखाद्या मोबाईलची किंमत आहे आणि मग एखाद्या सायकल विकत घेतली आणि मग ती विकली एक्स किमतीला विकली, असं काय नाही करायचं. डायरेक्ट आपण ऑप्शन किंवा डायरेक्ट काय करायचं 100 1000 हे आकडे घेऊन सुरुवात करायची गणित सोडवताना. की बाबा काय दिलेलं असेल तर एवढ्याला घेतली असेल सायकल तेवढ्याला घेतली असेल मग मी काय करणार 100 रुपये किंमत धरणार. 100 रुपयाला आधी घेतली मग त्याने 5% न त्याच्या प्रॉफिटमध्ये मित्राला विकली मग 105 रुपयाला विकली. बरोबर. मग पुन्हा त्यानं काय केलं लॉस केला किंवा अजून त्यानं दुसऱ्याला अजून 10% विकली मग त्यात काय करायचं 105 मध्ये 10.5 ऍड करायचे. ते झाले 10% त्याच्यामध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे करत जायचं पुढं. तर बेसिक आहे गोष्ट की 100चं तुम्ही धरलं कॅल्क्युलेशन तर तुम्हाला इझी जातं ते करताना. हम्म. सेम झालं तुमचं हे. त्यानंतर आपल्याला काय आहे की एखाद्या वेळेस काय दिलेलं असतं की आर्टिकल्स म्हणजे एखादी वस्तू आहे तर ती काय केली आपल्याला सेल केली. हम्म. तर सपोज सम आर्टिकल सोल्ड म्हणजे किंवा काय आहे काही वस्तू. असं करतो थोडस मी आता खाली घेतो स्क्रीन एक मिनिट हा. काही वस्तू आता समजा 20% नफ्याने
विकल्या असं जर म्हटलं असेल बरोबर, तर आपण काय करणार आहे, तर त्याला काय म्हणतो आपण की ते वस्तू काय आहे, 120% सेलिंग प्राइस किंवा काय आहे, विक्री किंमत आहे ही. विक्री किंमत कशाच्या, खरेदीवर. म्हणजे खरेदी जर 100 रुपये केली असेल तर त्यानं 20% नफा काढलाय, म्हणजे 120 रुपये विक्री किंमत झाली त्याची, म्हणजे 120% झाली कशाच्या, खरेदीच्या. खरेदी किमतीच्या 120% त्यांनी प्राइस लावून त्याला विकलेली आहे. लक्षात घ्या, सेम आहे. तर 20% तोटा विकलं तर त्याला काय म्हणणार आपण, एक नुसतं 80 म्हणणार, म्हणजे 100 - 20 करायचं, 80 येतं आपल्याला. लक्षात आलं ही गोष्ट. हा एक कन्सेप्ट झाला तुमचा क्लिअर. त्यानंतर बघा आपल्याला, आता एखाद्याचं दिलेलं असतं की एका रमेशनं काय केले, एक वस्तू घेतली आधी, 100 रुपयाला विकत घेतली. किंवा मग त्याने विकत घेतली प्रॉफिटमध्ये, पहिल्यांदा 5% प्रॉफिटने विकत घेतली, आणि 5% लॉसमध्ये पुन्हा त्याने विकली. तर अशा वेळेस काय होतं की त्याला 100% लॉस झालेला असतो. एखाद्या व्यक्तीने एकच वस्तू घेतली, सेम पर्सेंटेज मध्ये जर एकदा त्यानं विकत घेतली प्रॉफिटमध्ये, आणि सेम पर्सेंट मध्ये लॉस मध्ये जर त्याने विकली असेल, तर त्याला अल्टिमेटली शेवटी त्याला लॉस होत असतो. ही कन्सेप्ट 100% डोक्यामध्ये फिक्स करायचं आहे. आता तुम्हाला उदाहरण सांगतो मी. आता एक रमेश आहे बरोबर, पर कॅडबरी ते ऍडव्हर्टाईज आहे ना आपली, त्यातला रमेश सुरेश. हा, तर सॉरी, पर नाही, काय ते आपले त्या ऍडव्हर्टाईज मध्ये. ठीक आहे, हा रमेश आहे, त्यानं काय केलंय की एक आहे 100 रुपयाची काहीतरी वस्तू विकत घेतली. बरोबर, ही त्याची सीपी झाली. त्यानं काय केले, पहिल्यांदा विकत घेताना त्याने काय केलं की, रमेशनी एक वस्तू कोणाला विकली, सुरेशला विकली. बरोबर, यानं 100 रुपयाला घेतलेली, याने विकली कितीला, 5% प्रॉफिटमध्ये कोणाला विकली, सुरेशला, म्हणजे 105 रुपयाला विकली. बरोबर, किंवा 10% करू, राऊंड फिगर आपल्याला इझीच आहे. बरोबर, मग ती किती झाली, 110 रुपयाला. ही काय झाली, 110 झाली. ह्याची एसपी झाली, बरोबर, सेलिंग प्राइस कोणाची, रमेशची. पण सुरेशची काय झाली, सीपी झाली. बरोबर, आता सुरेशनं काय केलं, ही विकली सुरेशनं महेशला. बरोबर, महेशला कशी विकली, की 10% लॉसने विकली. हम्म मग आता 110च्या 10% काढायचं. बरोबर, ह्या 100च्या 10% नसतो काढायचा इथं. जेवढ्याला सीपीएल त्याने घेतली त्याच्या 10% काय झाला, त्याचा लॉस झाला. म्हणजे 110च्या 10% किती झाला, 11 रुपये त्याचा लॉस झाला. म्हणजे 110तनं 11 गेले, 99 रुपयाला त्याची ही झाली एसपी. बरोबर, म्हणजे त्याचा लॉस किती झाला, मूळ किमतीपासनं 1% लॉस झाला त्याचा. म्हणजे अल्टिमेट काय झाला की त्याचा लॉसच झालाय. लक्षात घ्या, अशा प्रकारे हे आपल्याला एक्झाम्पल्स सोडवायचे असतात. आलं लक्षात. मग त्याला काय करायचं, आपल्याला फॉर्म्युला आहे की लॉस पर्सेंट काय आहे, लॉस पर्सेंट किंवा काय आहे, तोटा किती टक्के झालाय हे काढायचं असेल तर आपल्याला काय करणार आहे, आपण जो कॉमन काय आहे, कॉमन आपल्याला दिले की त्यातला लॉस म्हणा, किंवा जो केन आहे, किंवा काय आहे त्यातले कॉमन तोटा किंवा नफा झालाय, डिवाइडेड बाय काय करणार आपण, 10 करतो, आणि याचा काय करतो, वर्ग करतो वरच्याचा. ठीक आहे, अशा प्रकारे आपण आन्सर काढायचं असतं. बस, काहीच नाही ह्याच्यामध्ये जास्त सिरियस ह्याच्यामध्ये. आणि अजून एक प्रकार आहे ह्याच्यामध्ये, की एखादा दुकानदार असतो, तो काय म्हणतो की बाबा 100 रुपये किलोचे तांदूळ मी विकणार आहे, तुम्हाला विकतोय 100 रुपये किलो. पण त्यानं काय केलंय, 100 रुपये किंमत लावली किलोला, पण तुम्हाला 1 किलो तांदूळ नाही दिले, 1000 ग्रॅम तांदूळ नाही देत तो. त्यानं तुम्हाला तिथं चुना लावलाय कितीचा, तर 20 ग्रॅम, 200 ग्रॅमचा. मग त्यानं तुम्हाला 800 ग्रॅम तांदूळ दिले, म्हणजे इन्स्टेड ऑफ तुम्हाला 1000 ग्रॅम, बरोबर, त्यानं तांदूळ किती दिले तुम्हाला, 800 ग्रॅम. बरोबर, आणि त्या 800 ग्रॅमला ह्यानं इथं किती लावलंय, 100 रुपये प्राइस होती ह्याला, तर ती पण इथं किती राहिली, 100 रुपयेच प्राइस राहिली. मग दुकानदाराला नफा किती झाला याच्यामध्ये,
दुकानदाराला नफा किती झाला याच्यामध्ये हे कसं काढणार तुम्हाला लक्षात घ्या इथं काय केलंय 1000 ग्रॅम तांदूळ होता म्हणजे 1 किलो होता तो तो त्यानं 100 रुपयाचा होता बरोबर आणि हेनं 100 रुपयाला सांगितलंय तुम्हाला पण देताना दिला किती तुम्हाला फसवलं की 800 ग्रॅम दिलाय बरोबर मग 200 ग्रॅम त्यानं त्याच्यामध्ये खाल्ले मग आता आपल्याला ह्यात प्रॉफिट किती झालंय दुकानदाराचा कसं शोधणार आपण तर अशा प्रकारे काय करतो आपण जेवढा काय नफा झालाय बरोबर नफा पर्सेंटेज मध्ये हे शोधायचं कसं तर त्याला चूक काय केले त्याने किती त्यात त्यानं ही केले आपल्याला कमी केले तर 200 ग्रॅम बरोबर ह्याला काय म्हणतो आपण चुकीचं भरलेलं वजन ठीक आहे आणि त्याची काय आहे खरी किंमत किती होती त्याची खरी किंमत बरोबर डिवाइड बाय काय आहे खरी किंमत जी 100 रुपये आपण आधी बघितलेली ही 100 रुपये बरोबर इथं पण 100 लिहितो इंटू काय करायचं आपल्याला इंटू 100 करायचं ठीक आहे अशा प्रकारे जर आपण केलं तर चूक आली किती इथं 200 इथं खरी किंमत किती आली 100 × 100 बरोबर हे शून्य 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 गेले 200 त्याला नफा होता ह्या ठिकाणी ठीक आहे सॉरी खरी किंमत मायनस काय इथं आपल्याला चूक जी आहे ती 200 करायची तर बरोबर अशा प्रकारे त्याला तिथं फायदा होत असतो मित्रांनो ठीक आहे हे झालं आपल्याला हे बेसिक तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले आता यातले जे गणित आहेत ते आपण सोडवूया थोडस याला लहान करतो मी या स्क्रीनला वरच्या बघा 2021चा प्रश्न आहे हा एक्झाम मध्ये विचारलेला तर एका बागेचं प्रवेश शुल्क आहे ते 35% कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% वाढली तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल हा काय आहे 60% कमी झाला 9% वाढला 9% कमी झाला का 5% कमी झाला आता हा प्रश्न आहे ना ऍक्च्युली हा पर्सेंटेज नावाच्या चॅप्टर मध्ये पण कव्हर केला जातो आपल्याला पुढे घ्यायचं येते आणि याच्या प्रॉफिट लॉस मध्ये पण कव्हर केला जाऊ शकतो कारण काय आहे पर्सेंटेजचा पण टॉपिक आहे याच्यामध्ये आणि इथं काय आहे की किती उत्पन्न मिळाले प्रॉफिट झालाय का लॉस झालाय त्यांना बरोबर आहे त्या बागेला ते आपल्याला काढता येतं त्यामुळे दोन्हीकडे कव्हर होतो त्यामुळे काही जणांना वाटेल की अरे हे आता कसे काय घेतलं याच्यामध्ये ठीक आहे घाबरून जायचे काय कारण नाही काय इथं बघा एका बागेनं प्रवेश शुल्कामध्ये 35% कमी केले काय केले प्रवेश शुल्क आणि काय आहे प्रवाशांची संख्या 40%ने वाढली म्हणजे आपण काय करणार आहे सिंपल लॉजिक लावायचं आधी काय होतं प्रवेश शुल्क बघा इथं काय आहे आपल्याला प्रवेश शुल्क आधी बरं का इथं लिहूया आधी आपण मान्य करू काय आहे 100 रुपये होतं बरोबर लोक किती यायचे अरे हे काय आले असलं 100 रुपये आणि लोक दररोज यायचे 100 ठीक आहे प्रवेश शुल्क 100 नवीन नवीन काय झालंय यांनी काय केले 35% कमी केले शुल्क 35% कमी म्हणजे 100तनं 35 गेले किती राहिले नवीन शुल्क 65 रुपये झालं ठीक आहे आणि काय आहे नवीन लोक किती येणार आहेत 140 लोक आले बरोबर म्हणजे 40% वाढ झाली त्यांच्यामध्ये तर आपण काय करायचं सरळ सरळ ह्याचा गुणाकार करायचा आपल्या येणार 100 रुपये 100 माणसं यायची किती झाले हे 10,000 झालं बरोबर हम्म आणि हे किती झालं याचा गुणाकार करा याचा गुणाकार किती येणार आहे आपल्याला कुठे गेलं बरं 0 0 9,100 याचा गुणाकार येतो बरोबर याचा गुणाकार 9,100 म्हणजे इथं किती झालंय इथं 10,000 याचं इथं 9,100 म्हणजे काय झालंय -900 रुपये झालं बरोबर मग काय झालंय -900 म्हणजे 10,000 जर असेल 10,000चा 1% किती झाला मला सांगा 10,000चा 1% 100 झाला बरोबर 100 100 100 असं 9 वेळा केलं की आपल्याला काय मिळणार आहे 9% बरोबर 10,000च्या 9% म्हणजे
900 रुपये, पण हे काय आहे मायनस मध्ये. म्हणून काय झालंय की 9% काय झालाय हा लॉस झालाय. 9% डिक्रीज म्हणजे काय आहे, 9% कमी झालेला आहे. हम्म. ठीक आहे. तर आपल्याला ऑप्शन नंबर सी. आता आपल्याला काय वाटते बघता बघता, अरे 40%नं लोकसंख्या वाढली आणि 35%नंच फक्त प्रवेश शुल्क कमी केले. मग आपल्याला काय दिसतं की 5%चाच गॅप आहे. काही काही जण लॉजिक लावतील की 5 आणि हे 40 ह्याच्यामध्ये काय आहे 40. हे 40 - 5 केलं तर 40 - 35 केलं तर काय ते 5 येते, म्हणजे गेनच होणार आहे 100%. मग इथं पण यांनी बघा इथं कसं दिले गुगली टाकायला आपल्याला की 5% कमी झाला. बरोबर. अजून दुसरे काय काय लॉजिक लावू शकतात तिथं कसं आहे, काय लॉजिक लागेल आपल्याला माहित नाही, पण काय करायचं शक्यतो ह्या गोष्टी टाळायच्या. एकदम सिंपल आहे. तुम्ही लिहिलं ना असं लिहायचं, आधीचं प्रवेश शुल्क एवढं होतं, नंतर एवढं झालं, आधीची लोकसंख्या एवढी होती नंतर. आणि ह्याला सगळ्यात भारी ऑप्शन काय आहे की 100, कधी पण ह्या असल्या एक्झाम्पल मध्ये 100 ही बेसिक फिगर काउंट करायची मानायची, आणि त्याला डायरेक्ट काय आपण लिहून टाकायचं. तुम्ही काय करत बसाल, काय काय जण एक्स मानतो ह्याला वाय मानतो, तसलं अजिबात करायचं नाही काय. ठीक आहे. 2022चं नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण आता. रवीने काय केले, सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकलेली आहे, 6%. बरोबर आहे. म्हणजे रवीनं काय घेतली, किती तर किमतीला घेतली असेल ती वस्तू, त्याने यानं जर 100 रुपयाला घेतली सपोज, तर ती ह्याला कितीला विकली, 106 रुपयाला विकली. ठीक आहे. आता 106 रुपयाला विकली. आता काय केलंय सुधीरनं, ती घेतली 106 रुपयाला. हम्म. म्हणजे सुधीरचं काय झालं, ते 100% वस्तू झाली, ही 106 रुपयाची वस्तू आहे. ती काय केली 5% तोट्यानं गोपाळला विकली. ती किती झाली हे ना, ही विकली 106 च्या 5%. बरोबर. म्हणजे किती रुपये झाले याचे, म्हणजे हे जर 100 रुपये असतील तर आपल्याला ही ठीक आहे, आपण असं उलट करत जाऊया आता. मधल्याचं काउंट करू आपण, मधल्याला जाऊया आपण. सुधीरनं वस्तू घेतली ती, बरोबर आहे, यानं सुधीरला घेतली, सुधीरनं घेतली 100 रुपयाला. ह्याची काय झाली ही कॉस्ट प्राइस झाली सुधीरची. बरोबर. ही 100 रुपये त्याला कितीला मिळाली, हे 100 रुपये म्हणजे काय आहे ऍक्च्युली 106% आहे. बरोबर. कुणाच्या, तर ह्या रवीच्या. बरोबर. मग रवीला कितीला मिळालेली, ती रवीनं 100 रुपयाला ह्याला 106%नं विकली ती. बरोबर. ह्यानं काय केलं, ही 95%ला ह्याला विकली. बरोबर. 95%ला म्हणजे 5% तोटा झाला. बरोबर. आपण मगाशी बघितलेलं 5% तोटा म्हणजे काय सांगितलेलं आपण की तेवढा त्यातनं वजा करायचं आणि पर्सेंटेज लिहून टाकायचं. मग आता लक्षात घ्या, इथं 95 आहे, इथं 106 आले. बरोबर. याची तर गोपालची खरेदी किंमत रुपये 2014 असेल. कोणाची, आता ही गोपूची आपल्या गोपाळनं काय केलंय, खरेदी किंमत जी आहे त्याची 2014 रुपये असेल. ही कोणची, लास्ट वाल्याची. बरोबर. तर रवीची खरेदी किंमत किती ह्याची विचारले आपल्याला. रवीची खरेदी किंमत किती आहे. आपण काढणार कसं, आता तुम्ही थोडस काय काय नवीन मुलं असतील त्यांच्या डोक्यात आता जरा मुंगे आले असतील. बरोबर. ज्यांचं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग नाही वगैरे अशा मुलांचं, तर इंजिनिअरिंग वाले वगैरे असतील तर थोडं फटाफट सोडते. सॉरी बरं का, मला संध्याकाळी थोडस जांभळं येतात. अं, तेवढं जरा एक्सक्यूज द्या. ठीक आहे. त्यानंतर आता ह्याला काय करणार आहे तुम्ही, सगळ्यात सिंपल आहे. आता आपण हे दोन आकडे लिहून घेतले, तर 106 आणि काय आहे हे 106 आणि हे 95. आता आपण काय करणार आहे, याचं सरळ सरळ तुम्ही काय करायचं इथं, याला 1.06 करायचं. बरोबर. प्लस हा काय आहे 0.95 1 रुपीजच्या आपण कम्पेअर करूया ह्याला पर्सेंटेज मध्ये. बरोबर आहे का, 1 रुपीजच्या ह्याच्यामध्ये. मग आपण काय करणार आहे, याला दोघांचा गुणाकार करायचा, किती किती झालाय म्हणून. ठीक आहे. 0.95 1.6 गुणिले 0, अरे पुन्हा हे कसं काय आलं इथं मध्येच, 1.6 इंटू 0.95 इंटू, बघा आता, ही रवीची खरेदी किंमत, ह्याची खरेदी किंमत आणि ह्याची खरेदी किंमत आपण अशी
तिघांची खरेदी किंमत किती झाली गोपाळची मिळून इथं आपण याला लिहूया रवीची जी होती ती आपण इथं एक्स मानली बरोबर किती झाले 2014 रुपये टोटल फायनल झाले हे याचे मग आता काय करणार आहे 0.16 इंटू 0.95 याचं किती येतं गुणाकार दोन्हीचं मिळून 1.007 इंटू एक्स इज इक्वल टू 2014 एक्स ची व्हॅल्यू किती आली 2014 ला डिवाइड केलं कुणी 1.007 ने बरोबर याचा गुणाकार किती येणार आहे पोरांनो तर याचा गुणाकार भागाकार येतो सॉरी 2000 आहे का ऑप्शन मध्ये 2000 अशा प्रकारे आपल्याला लॉजिक लावता येतं याच्यामध्ये सोडवण्यासाठी काहीच नाही आपण सिंपल काय केलं की तिघांच्या खरेदी किमती आहेत बरोबर ह्याची 106% त्याने खरेदी केली याने किती 95% खरेदी केली आणि यानं रवीनं माहित नव्हते आपल्याला म्हणून रवीची एक्स मानली आणि याची किती आली बरोबर तर त्या लास्ट वाल्याने खरेदी केलेली गोपाळने किती होती ती 2014 रुपये असेल मग ह्या तिघांचं काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा मग राहिलेली संख्या तयार होती गुणाकारात नाही या साईडची तिकडे टाकायची भागाकार होणार आपल्याला आन्सर मिळून जाणार त्यानंतर बघा एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला तर प्रत्येक शर्टची किंवा खरेदी किंमत किती 2023 ला विचारलेले एक्झाम्पल आहे एकदम सोपं एक्झाम्पल एकदम सोपं सांगू बघा 15 शर्ट आहेत 2340 रुपयांना विकल्यावर 60 रुपये तोटा झाला म्हणजे 60 रुपये काय झाले त्याचे मायनस झाले त्याच्यातून बरोबर तोटा झाला म्हणजे 60 रुपये कमी मिळाले मग आपण काय करायचं प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती होती बरोबर आहे का 60 रुपये अख्ख्या शर्टला जर 60 रुपये कमी झाले तर आपण काय करूया 2340 याच्यामध्ये जो तोटा झालेला आहे तो ऍड करूया सॉरी तो आहे 60 रुपये मग किती झाले 2340 प्लस 60 किती झाले 2400 हे पूर्ण झाले 2400 रुपये आणि टोटल किंमत झाली 2400 रुपयाचे शर्ट भागिले किती शर्ट आहेत ते 15 15 × 15 बरोबर किती राहिले 9 15 × 90 आणि शून्य 160 रुपये आहे का 160 ह्याच्यामध्ये हा ऑप्शन बी तर पर पीसची प्राइस किती मिळाली आपल्याला 160 रुपये ऑप्शन नंबर आपला आहे तो बी ठीक आहे अशा प्रकारे ही आपली पी वाय क्यू ची गणित होती ह्याच्यातली तर ती आपण सॉल्व्ह केली आहेत मित्रांनो आज यातले आपले 3 चॅप्टर झालेले आहेत बरोबर आहे का कोणते कोणते झाले डायरेक्शन एक झालाय कोडिंग डिकोडिंग झालेला आहे आणि हा प्रॉफिट आणि लॉस यातले ऑलरेडी झालेले क्वेश्चन आहेत तुम्हाला फक्त त्याच्या कशा काही ट्रिक्स ट्रिक्स वापरायच्या हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर जशी जशी एक्झाम्पल्स आहेत ह्याला काही जास्त ट्रिक्स नाहीत ह्या एक्झाम्पल्स मध्ये तर ते काय तुम्हाला जे ऑप्शन मध्ये दिलेलं असतंय किंवा काय इथं आकडे जे दिलेले आहेत एक्झाम्पल मध्ये त्याच्यावरून आपल्याला सोडवायला लागतं काय घाबरून जाण्याचं कारण नाहीये त्यामध्ये तर काही असे टॉपिक आहेत जिथं खरंच ट्रिक्सची गरज आहे खरंच आपल्याला त्या ठिकाणी ट्रिक्स वापरावीच लागते त्या ठिकाणी आपण 100% वापरणार आहे कारण इथं काय आहे, प्रत्येक गोष्टीला आपण एक्स मानायचं वाय मानायचं असं काय नाही ही पण ट्रिक्सच आहे की बाबा 35% 40% ही ट्रिक्सच आहे ना आधी 35 40 ह्याला काय म्हणायचं आपण 100 × 100 करायचं 65 × 140 करायचं झालं आपल्याला अँसर मिळून जातं डायरेक्ट त्याचा फरक काढला की हे ही पण एक प्रकारची ट्रिक्स आहे नाही तर तुम्ही म्हणतात की अजून मला कसल्या तरी ट्रिक्स पाहिजेत बाबा याच्यापेक्षा जगा वेगळ्या अशा काही नसतात तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करताना मी सांगत जाईन काय काय आहे ते फटाफट फटाफट जेवढा टाइम वाचवता येईल ज्या प्रकारे आपल्या एक्झाम्पल सोडवताना टाइम वाचेल त्या सगळ्या गोष्टी जे जे करता येईल त्या सगळ्याला आपण काय म्हणतो ट्रिक्स हम्म चला तर आजचा मग आपला सेशन इथं स्टॉप करूया आणि उद्याच्या नेक्स्ट सेशन मध्ये बाकीच्या अजून
तीन टॉपिक किंवा चार टॉपिक जे इम्पॉर्टंट आहेत, फिक्स मार्क देणार आहेत आपल्याला, ते कव्हर करूया. तुम्ही पण दिवाळीच्या याच्यात बाहेर निघा थोडस जरा. हम्म. चला, तर भेटूया उद्याच्या क्लासमध्ये फ्रेंड्स. गुड नाईट.